आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते मॅडम. मॅडम नमस्ते सर्वांना. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपण सर्वजण जुडलेलो आहेच. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला माहितीच आहे आणि आता आज आपण आलेलं आहे प्रोफेशनल टॅरो रीडर्स व्हा. काय आहे हे प्रोफेशनल टॅरो रीडिंग हे आपण आजच्या सेशन मध्ये जाणून घेऊया. काय आहे ही गूढविद्या? या गूढविद्येच्या असण्याने, या गूढविद्येच्या सहाय्याने आयुष्यामधील अनेक प्रश्नांना वाचा मिळते, अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. कशी आहे ही गूढविद्या? आणि खरोखर ही गूढविद्या म्हणजे काही अंधश्रद्धा आहे का, की विज्ञान आहे? हे सुद्धा आजच्या सेशनमध्ये आपण समजून घेणार आहे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून दिली जाते, शिकवून दिली जाते आणि हेच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं वैशिष्ट्य आहे. या ब्रह्मांडाच्या कृपेने आपण अनेक अनेक सेशन घेत असतो. अनेक गूढ विद्यांपर्यंत आपण पोहोचतो आहे आणि सन्माननीय सदस्य आज टॅरो रीडर्स, प्रोफेशनल टॅरो रीडर्स व्हा. तर हा असा एक डेक असतो आणि हा डेक, ही ऊर्जा आपल्याला या डेकच्या आतमध्ये जे कार्ड आहेत, या कार्डवरून वाचन करायचं असते. काय? तर भविष्य. भविष्य नाही म्हणूया, आपण मार्गदर्शन म्हणूया. कारण भविष्य जेव्हा बघत असतो, तेव्हा भविष्य बघतो, तेव्हा त्यावर उपाय नसतो. भविष्यामध्ये काय होईल, काय घडामोड होईल हे सांगितलं जातं. पण टॅरो रीडिंग जेव्हा करतो, तेव्हा भविष्यामध्ये होणारी एखादी घडामोड काय आहे, त्याचा अंदाज वर्तवून आत्ताच ती घडामोड योग्य असेल तर अधिक योग्य होण्याच्या दृष्टीने पावलं उचलायचे आणि कुठं काही अडचण असेल, काही समस्या असेल, तर या समस्येवर उपाय काय करायचा? उपाय म्हणजे काय? तर बाहेरून काही नाही, अंतर्गत स्वतःमध्ये काय बदल करायचा, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या वाणीमध्ये आणि एवढंच नव्हे, तर आतून अंतर्गत केलेल्या बदलामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ती येणारी समस्या कमी करता यावी किंवा व्हावीच नाही, यासाठी प्रयत्न करणे. अशी ही गूढविद्या. गूढविद्येबद्दल मार्गदर्शन करत असताना कितीही बोलावं कमीच राहील. कारण आजपर्यंत अगदी स्वतः मंजुश्रीनी म्हटलं तरीही आतापर्यंतचा अनुभव मी स्वतः 15,000 च्या वर कार्ड रीडिंग केलेली आहे. आणि हे सुद्धा फार अल्प कालावधीमध्ये. कारण कमी वेळ झाला आहे या क्षेत्रासोबत जुळून. परंतु जर विचार केला तर ब्रह्मांडाची कृपा आहे. आजही 10,000 लोकांचा पूर्ण आपला एक परिवार निर्माण झालेला आहे. मग तो रेकी असू देत, मग ते टॅरो रीडिंग असू दे, मग ते क्रिस्टल असू दे, या माध्यमातून कुठलीही जाहिरात न करता. आणि मी तुम्हाला एवढं सांगते, की मला जे येतं, ज्या प्रकारे मी रीडिंग करते किंवा मला जे येतं ते मी तसं तुम्हाला शिकवत असते. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि फक्त शिकवत असताना काय होते, तर मी तुम्हाला शिकवते जे मी शिकली आहे, ज्या नोट्स आहेत आणि त्यासोबतच मी हा एवढ्या कार्ड रीडिंगचा घेतलेला अनुभव त्यासह तुम्हाला तुमच्या दालनामध्ये ते दिलं जातं. आणि म्हणून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमधून निघालेले टॅरो रीडर्स उत्कृष्ट प्रकारे टॅरो रीडिंग करतात आणि ते सुद्धा इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक, मार्गदीपक आज झालेले आहेत. जेव्हा तुमच्याच Facebookवर पोस्ट बघते, तुमचे ते स्टेटस बघते, तेव्हा अंतर्मनाला खूप आनंद होतो, की माझे टॅरो रीडर्स एक अभिमान येतो मला. संपूर्ण महाराष्ट्रभर आज मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे टॅरो रीडर्स महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तयार होत आहेत आता. तर बस ब्रह्मांडाची कृपा. मग हे काय आहे? ही टॅरो रीडिंग ही कला काय आहे? तर खरोखर फक्त एखाद्या कार्डच्या माध्यमामधून उत्तर सांगता येतं का? असं म्हटलं जातं. काही लोकांना असं वाटतं, "अरे, असं कसं असेल?" पण कुठलीही गोष्ट शिकल्याशिवाय येत नसते.
ती शिकावी लागते आणि पुन्हा महत्त्वाचं म्हणजे फक्त असं नसतं, की बेसिक केलं, एवढं केलं, तेवढं केलं, असं होऊन नसते चालत. तर काही विषय असे असतात, ते परिपूर्ण शिकावे लागतात. कारण हाल्फ नॉलेज इस डेंजरस. जर का अर्धवट आपण एखाद्या गोष्टीचं शिक्षण घ्यायचा विचार केला, तेच टॅरो रीडिंगच्या बाबतीमध्ये आहे. जर का अर्धवट घेतलं, तर यामुळे चुकीच्या दिशेला आपण जाऊ शकतो. मात्र तुम्ही जर परिपूर्ण छान शिकलात, तर तर आज एक नवा नवा आर्थिकतेचा मार्ग एका रिटायरमेंट नंतर म्हणूया किंवा मग गृहिणी आहेत त्यांच्यासाठी म्हणूया किंवा जे लोकं नोकरी करतात, पण तरीही एक उत्पन्नाचं वेगळं साधन म्हणून त्यांना मिळालेलं आहे. मी मंजुश्री फक्त दररोज 2 तास देते. फक्त 2 तास देते कारण तुम्हाला माहिती आहे, की त्यानंतर आपले टॅरोटचे सेशन, रेकीचे सेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. घरसुद्धा सांभाळावं लागतं ब्रह्मांडाच्या कृपेने. घराकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तर एवढं सगळं करून मी स्वतः फक्त आणि फक्त रोज 1.5 ते 2 तास देते. 2ही तास आता गेल्या काही दिवसामध्ये माझ्याच्याने टॅरो रीडिंगला नाही दिले जात. तुमच्यापैकीच अनेक जण असे आहेत, की अजून हे वेटिंगला आहेत, की मॅमनी अपॉइंटमेंट दिलेली आहे. मॅमने अपॉइंटमेंट मागली आहे, पण अपॉइंटमेंट मिळालीच नाही. असे अनेक जण आहेत. आहेत ना? हां. तर हे जे काही सगळं होतं, तर ह्या सगळ्या माध्यमातून मी स्वतः माझा एक स्पेशल अकाउंट असल्यामुळे तो अंदाज येतो बरोबर. जवळ-जवळ 45,000 ते ₹50,000 महिना फक्त मी त्या 2 तासामध्ये मिळवते. आणि तरीही अनेक सदस्य असे आहेत, की ते वेटिंगवर आहेत. फक्त पैसा कमावणे हाच उद्दिष्ट नाही, तर टॅरो रीडर्स हा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक आणि मार्गदीपक असतो. काय करतो टॅरो रीडर्स? तर टॅरो रीडर्स एखाद्या व्यक्तीला आधार देतो. एक टॅरो रीडर्स काय करू शकतो? तर टॅरो रीडर्स तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कोठे अटकला आहात, म्हणजे काय? तर मग ते एक आर्थिकता असू दे, कुठलाही प्रश्न असू दे, त्या प्रश्नामधून मार्ग दाखवण्याचं कार्य करतो. आणि येथे आहे सेवेमधून उत्पन्न. येथे आहे परमार्थामधून उत्पन्न आणि म्हणून टॅरो रीडर्स व्हा. कारण टॅरो रीडर्स होणे हे सेवेसोबतच आर्थिकतेचं साधन आहे आणि या जगामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि कुठल्याही प्रश्नाचं योग्य उत्तर मिळवण्यासाठी टॅरो रिडिंग काम करतं. नक्कीच मी या विद्येबद्दल तुम्हाला अधिक विस्तृत सांगणार आहे. मग हे 18व्या शतकामध्ये इजिप्शियन लोकांकडे ही विकसित झाली. आपलं ज्योतिषशास्त्र आहे ना, आपलं अंकशास्त्र आहे. बघा मी आपलं म्हणते आहे भारताचं. तर हे शास्त्र संपूर्ण जगभर चालतात. संपूर्ण जगभर ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे साधक आहेत आणि त्यावरून कुंडली काढून, पत्रिका काढून त्यावरून अनेक प्रश्न मिटवणारे आहेत. संपूर्ण जगभर आहे. अंकशास्त्राचं सुद्धा तसंच आहे. संपूर्ण जगभर अंकशास्त्राचा अभ्यास केला जातो. कसं असतं ना, आपलं एक महत्वाची गोष्ट अशी असते, की या पृथ्वी या विश्वामध्ये या विश्वामध्ये कुठल्याही ठिकाणी एखाद्या विद्येवर जर अभ्यास केला जातो, तर ते संपूर्ण जगभर पसरत असते. कारण ती एक उत्सुकता असते सर्व सर्व जगातील लोकांना. अशीच ही गूढ विद्या आणि टॅरो शास्त्र म्हटलं जातं. बघा जसं अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शास्त्र, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र. शास्त्र ज्या शब्दाच्या मागे लागला आहे ना, हा शब्द ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र तसंच हे टॅरोचं शास्त्र. या शब्दाच्या मागे हा जो शब्द लागलेला असतो ना, याचा अर्थ असा असतो, की यावर गूढ अभ्यास झालेला आहे आणि हा अभ्यास अनेक ठिकाणी सिद्ध झालेला आहे, की ते बरोबरच आहे. अशीच ही एक गूढ विद्या
काय? तर टॅरो रीडर्स. टॅरो रीडर्स म्हणजे काय? टॅरो कार्ड म्हणजे काय? तर हे टॅरो कार्ड असतात आणि यामध्ये गूढ लपलेलं, एखादी गोष्ट गूढ आहे आणि त्यामध्ये काय लपलं आहे, हे जाणून घेण्याची कला म्हणजे टॅरो रीडिंग. असेच हे इजिप्शियन लोकांकडून आपल्या आशियामध्ये पोहोचली, त्यापासून आपल्याकडे पोहोचली आणि खरं तर प्रचंड प्रसिद्ध असलेली ही विद्या 95% उत्तरं तुमच्या भविष्याचे एकदम योग्य, बरोबर सांगणारी ऊर्जा. आत्तापर्यंत ज्या सगळ्या सदस्यांनी माझ्याकडून सुद्धा टॅरो रीडिंग करून घेतलं, प्रत्येकाने सुरुवातीला जरी एखाद्याने म्हटलं, "नाही मॅम, असं नाही." परंतु 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी ते बरोबर सांगतात, की "हो, हो, अशाच तुम्ही सांगितलं होतं त्या गोष्टी त्या प्रकारे, तशा प्रकारे घडल्या." एक नाही असे कित्येक उदाहरण आहे, त्याला संख्या नाही आहे सांगण्याची. मग हे काय आहे? ही आपण म्हणतो ना, की बाबा भविष्याचा अंदाज घेणारी, भविष्याचा अंदाज, फक्त अंदाजच नव्हे. अनेक शास्त्र अशी आहेत, की तेथे भविष्याचा अंदाज घेतला जातो, की भविष्यामध्ये काय होईल आणि त्यावर मग पूजापाठ किंवा अधिक काही गोष्टींनी त्यावर उपाय दिला जातो. हे विज्ञान आहे. भविष्यामध्ये होणाऱ्या घटनांचा अंदाज तुम्हाला सांगितला जाणार. अशांत मन आहे ते शांत करण्यासाठी आणि आयुष्यामधील कुठल्याही वळणावर जेथे कुठे कठीण प्रसंग आला, जेथे कुठे समस्या आहे, जेथे कुठे सल्ल्याची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, जीवनाच्या त्या परिस्थितीमध्ये तेथे तुम्हाला मार्गदर्शन करणारी ही ऊर्जा. टॅरो रीडिंग. ओके. अशी ही टॅरो रीडिंग. टॅरो रीडर्स हा मार्गदर्शक आणि मार्गदीपक असतो. हा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये होणाऱ्या वाईट गोष्टीपासून, घटनांपासून त्याला संरक्षण करण्यासाठी मार्ग दाखवू शकतो. मग कसं आहे हे? हे कार्ड कसे काय बरं मार्ग दाखवतात? हे तर कुठेतरी फक्त कार्ड दिसतायत. तर एक कार्ड, जेही कुठलं कार्ड तुमच्या समोर आहे, हे कार्ड या कार्डावर एक निसर्ग, प्राणी, व्यक्ती आणि अशा वेगवेगळे चित्र आहेत. या चित्र म्हणजेच काय तर हे प्रतीक आहेत आणि या प्रतीकांच्या माध्यमामधून अंधारामध्ये प्रकाश दाखवण्याचा मार्ग हे कार्ड करत असतात. असं अधिक पुन्हा येईल डोक्यामध्ये फक्त कार्ड काढून काय बरं होऊ शकते? तर कार्ड काही टॅरो रीडर्सच्या ऊर्जेवर कार्य करतील असं नाही किंवा जादू वगैरे असं काहीही नाही. हे कार्ड एक टॅरो रीडर्सचा हायर सेल्फ समोरच्या व्यक्तीच्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होऊन, तुमच्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट होऊन त्याचं उत्तर काढलं जातं. आपलं चेतन आणि अचेतन मन, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड, दैवीय शक्ती आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कळते आहे? तर येथे त्या ऊर्जांसह एकरूप होऊन आपण उत्तर मिळवत असतो. आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे याचं उत्तर माहिती आहे. तुमच्या हायर सेल्फला माहिती आहे. त्याच्याकडे तुमची प्रिंट आहे, ब्लूप्रिंट आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे आणि एवढंच नव्हे तर त्यामधून मार्ग काढण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, हे सुद्धा तुमच्या हायर सेल्फला माहिती आहे. आणि येस, याच पद्धतीने या आध्यात्मिक ऊर्जेचा लक्षात घ्या, या आध्यात्मिक ऊर्जेचा, या दैवीय शक्तीचा आपल्या कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड सोबत एकरूप होऊन उत्तर काढलं जातं आणि म्हणून अत्यंत नैसर्गिक आणि सकारात्मक ही विद्या आहे. टॅरो रीडर्स कोणीही होऊ शकते, कोणीही होऊ शकते. यासाठी कुठल्याही धर्म, जात, पंथ याची काहीही गरज नाही. फक्त थोडंसं ध्यान आणि छान एक इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आतमधून ती इच्छाशक्ती आणि स्वतःचं काय तर स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप बदल करून आणणारी ही ऊर्जा. इथे गोपनीयता एका टॅरो रीडर्सकडे पुन्हा एक नियम असते टॅरो रीडिंगचा, की तुम्ही टॅरो रीडर्सकडे केवढाही गुप्त विषय बोला, टॅरो रीडर्स ते असंच ठेवणार. हे मला इतर माहिती नाही आहे. पण मी ज्या टॅरो रीडरच्या माध्यमातून आहे, ज्यांच्याकडे मी मी सगळ्या जे काही
ग्रहण केलं आणि मी ज्यांना देते सगळीकडे असंच आहे, की अगदी, अगदी सुरक्षित तुमचं सिक्रेट सगळं टॅरो रीडर्सकडे राहत असते. त्यामुळे टॅरो रीडर्स त्या गोष्टीचा वाच्यता कधीही कोठेही करत नसतो. म्हणून ते एक तुमचं सिक्रेट जे असतं त्यावरही तुम्हाला अनेक वेळा उपाय हवा असतो. पण ना तुमची हिंमत नसते इतरांपर्यंत बोलण्याची. तर नक्कीच एक टॅरो रीडर्स हे एक सुरक्षित साधन आहे, सुरक्षित स्थान आहे, जे तुम्हाला जे तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवेल. तुमचा मार्गही दाखवेल आणि तुम्हाला उत्तरही मार्गही दाखवेल आणि सुरक्षितता सुद्धा असेल. तर नक्कीच मी मोठ्या प्रेमाने विचारेल सगळ्यांना, आजच्या सेशनला अगदी पहिल्यांदा आलेलं कोण-कोण आहे? जरा सांगता का? मॅम मी. ओके. टॅरो रिडिंग बद्दल कोणाला काही माहिती आहे का अगोदर? काय माहिती आहे टॅरो रिडिंग बद्दल हात वर केलेले सदस्य? आणि सगळ्यांचे व्हिडिओ सुरू करावे प्लीज. आपण बघूया. काय काय माहिती आहे कुंदाताई तुम्हाला टॅरो रिडिंग बद्दल? बोला माईक सुरू करा. चूप केलाय मी तुम्हाला? हां, 1 सेकंद, 1 सेकंद. हां. माईक सुरू करा आता. काय माहिती नाहीये मॅडम. पहिल्या वेळेस असं बघत असते हां, मोबाईलमध्ये. ते हां, हां. सांगतात फक्त कार्ड काढतात आणि काय सांगतात पहिले टीव्हीवर पण यायचं 3 देविया वगैरे हे असं. हां, पण हां, हां. कळत नाही काहीच म्हणजे काय असतं. माझा विश्वास पण नव्हता आणि माहित बरं, नव्हतं काय आहे ते. आता बरं, बरं. तुमच्याकडून नक्कीच. ऐकते. विश्वास नव्हता. येस, सेम तुम्ही म्हणता ना कुंदाताई तसा माझाही विश्वास नव्हता. ओके. हां. माझं पण असंच आहे. मी पटकन विश्वास ठेवत नाही कुठल्याही गोष्टींवर. पण मग जेव्हा ऊर्जेबद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या, स्वतः शिकून घेतल्या, एक क्युरिओसिटी होती, काय आहे बरं? बघूया तर सही कसे काय बरं हां. या कार्डांमधून कसे काय बरं प्रश्नांची उत्तरं मिळतात? हां, हे एक हो. आतून फक्त इच्छा होती आणि त्या इच्छेपोटी एक म्हटलं आपण बघूच या आणि मग खरोखर त्यामध्ये एक प्रकारे छान ऊर्जा मिळत गेली आणि असेच तुमच्यासारखे सदस्य ज्यांनी आम्हाला शिकवा मग आणि मग त्या ऊर्जेमधून पुन्हा स्वतःला मास्टर केलं आणि मग शिकवायला आले. एक टॅरो रीडिंग करणारे सगळे सदस्य, आता कोर्सला येणारे सगळे सदस्य, तुम्ही टॅरो रीडर्स होणार. ओके, टॅरो मास्टर नाही. तुम्ही टॅरो नाही शिकवू शकणार इतरांना. ती प्रोसेस वेगळी आहे. मात्र तुम्ही टॅरो रीडर्स उत्कृष्ट होणार हा माझा शब्द. ओके. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये टॅरो रीडिंग करताना कुठेही अडणार नाही हा माझा शब्द तुम्हाला. बीना, तुम्हाला काय माहिती आहे टॅरो रीडिंग बद्दल? ऐकून होते फक्त मी हां, टॅरो रिडिंगचं. पण एवढं डीपमध्ये नाही त्यातलं काय माहिती. ओके. अधिक कोणाला माहिती आहे टॅरो रीडिंग काय आहे? पद्मा, काय माहिती आहे पद्मा? काही नाही, फक्त ऐकून माहिती होतं मॅडम. आपण टॅरो रीडिंग केलं होतं पद्मा? हां, माझं केलं होतं. हां, हां, म्हणजे तेव्हा त्या हं, दुसऱ्या गोष्टी ऐकून माहिती होतं, पण तुमच्याकडून मी करून घेतलेलं होतं. हं. तेव्हाचा अनुभव काय आहे? काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली? हो मॅडम, मिळाली. येस. समाधान झालं, मार्ग मनाला मिळाला. मनाला म्हणजे खूप समाधान वाटलं आणि कुठेतरी म्हणजे खरंच काही म्हणजे खरं आहे ते समजलं. आणि ते खरं आहे ते समजलं. तुमच्याकडून ऐकल्यानंतर म्हणजे अजून समाधान वाटलं. येस. खूप छान. कधी-कधी आपण आपल्या विचारांमध्ये एवढं गुरफटत गेलेलो असतो ना, की आपण त्या व्यतिरिक्त दुसरा विचारच करत नाही. पण टॅरो रीडिंग केल्यानंतर कळतं, की माझं किती बरोबर आहे आणि माझं किती चूक आहे. ओके. स्वतःचं निरीक्षण सुद्धा टॅरो रीडिंगच्या माध्यमातून होतं. तर आजचं सेशन टॅरो कार्डबद्दल, टॅरोच्या कोर्सबद्दल माहिती देणार आहे. त्यामुळे टॅरो रीडिंगमधून काय-काय बरं प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि ही ऊर्जा कशी काम करते, हे मी तुम्हाला नक्की सांगेल. ओके. आता बघूया आपण एक अ, एक छोटासा विषय घेऊया, की जसं आपण म्हटलं आहे, की टॅरो रीडर्स म्हणजे काय? तर स्वतःचा मानसिक विकास आणि आध्यात्मिक विकास. आपण आध्यात्मिक पातळीवर सुद्धा अधिक-अधिक, अधिक-अधिक पुढे जात राहतो.
या विद्येसोबत जोडल्यानंतर. स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, मानसिक विकास होतो. मी काय विचार करावा, काय विचार करू नये. इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शन, मार्गदीपक होत असताना स्वतःचा आध्यात्मिक विकास सुद्धा घडवून आणणारी ही गूढ विद्या. तुमच्या आयुष्याची अनेक प्रश्नांची उत्तरं सहजतेने फक्त तुम्ही विचारा आणि उत्तर मिळवा. फार काही लागत नाही. ओके आणि सगळ्या सहज, सोपी हा प्रवास सहजतेने मिळतात. ह्या गूढ शास्त्रासोबत जर काय जाणून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला परिपूर्णपणे जाणून घ्यावं लागेल आणि तो अभ्यास परिपूर्ण असा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुमचा होणार आहे. इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक व्हा, मार्गदीपक व्हा. काय आहे ना, फक्त सल्ला न देता त्यास "अरे, तू असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे." हे अनेक जण सांगतात. "अरे, तुझ्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम आहे, तू हे केलं पाहिजे, तू अशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे." तर कोणीही सांगेल. पण तशा प्रकारे पुढे कसं जा, त्यासाठी तू काय पावलं उचला. नोकरी मिळत नाहीये. अरे मिळव, अभ्यास कर, हे कर, ते कर, कोणीही सांगेल. पण तू प्रॉपर विचारांची काय ठेवण कर. तुझ्या आयुष्यामध्ये ही समस्या का बरं निर्माण झाली आहे? या बाबतीमध्ये काय पावलं चुकली? मागच्या भूतकाळामधील काही दिवसामध्ये काय घटना घडल्या? आत्ताची स्थिती काय आहे? भविष्यामध्ये त्या प्रश्नासंदर्भामध्ये काय काय घडामोडी घडू शकतात आणि त्याचा आउटपुट काय असेल म्हणजे रिझल्ट काय लागणार तुझ्या प्रश्नाचा? जर भविष्यामध्ये घडणाऱ्या काही दिवसामध्ये तू विशिष्ट प्रकारच्या घडामोडींवर लक्ष देऊन जर टॅरो रीडर सांगतो त्या प्रकारे योग्य पावलं उचललीत, तर तुझ्या आयुष्यामध्ये काय सकारात्मक बदल होऊ शकतो, हे सुद्धा एक टॅरो रीडर सांगत असतो. एक टॅरो रीडर्स नेहमी सांगत असतो, काय या गूढशास्त्राच्या अभ्यासाने, की भविष्यामध्ये एखादी घडामोड होत आहे, ती अयोग्य आहे, तर कुठली पावलं उचलल्यामुळे ती योग्य होतील. जर योग्य आहे, तर अधिक काय तू बदल केला स्वतःमध्ये, म्हणजे ते अधिक योग्य होतील. चांगलं सुद्धा आणि वाईट सुद्धा. एखादा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाची यशस्वीता किती आहे? हा बिझनेस चालेल का? नाही चालेल का? यामध्ये काही अडचणी येतील का? हे पण सांगू शकतो. एवढंच नव्हे तर एक व्यक्ती यशस्वी व्यावसायिक एक स्वतःचा एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून सुद्धा टॅरो रिडिंग हा या गूढविद्येचा अभ्यास करून स्वतःला सिद्ध करू शकते. या जगामध्ये उभं करू शकते आणि या व्यवसायामध्ये एक असेल, की आध्यात्मिक प्रगती आपोआपच होत जाईल. सामाजिक कार्यही होत जाईल आणि आणि काय म्हणूया सर्वांगीण विकास साध्य करणारी ही ऊर्जा. सेवेमधून मेवा, सेवेमधूनच तुम्हाला मिळणारं ते मानधन हे सुद्धा ऊर्जा मिळवून देईल. मग मान-सन्मानाचं विचारूच नका. एका टॅरो रीडर्सबद्दल खरोखर या समाजामध्ये इज्जत, दौलत, शौहरत सगळ्याही गोष्टी मिळवून देणारं हे एक छान साधन आहे. कारण तुम्ही जेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये छान बदल घडवता ना, तेव्हा खरोखर, खरोखर शिक्षणाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाला जर का आपण योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं, विद्यार्थी येतात, खूप सारे विद्यार्थी येतात. आता काल परवा एका ताईंनी मला विचारलं, "मॅम मला नाही वाटत माझा मुलगा ना अभ्यासात पुढे निघेल. मला नाही वाटत की तो आहे ना काही प्रगती करेल. मी त्याच्यासाठी आहे ना नेहमी चिंतेत असते." जेव्हा त्याचं टॅरो रीडिंग केलं, तेव्हा समजलं की नेमकं अडचण काय आहे? काय घरामधून व्हायब्रेशन मिळून राहिले? हा का डिस्टर्ब आहे? का याचा अभ्यास होत नाही? आणि त्यावर कार्य करायला बरोबर लक्षात आलं त्यांच्या, की हो तुम्ही म्हणता ना हे बरोबर आहे. आता या गोष्टीमध्ये बदल केला, नक्कीच त्या पुढच्या आठवड्यामध्ये रिझल्ट सांगणार. एक नाही अशा कित्येक पालक आहेत, की ते त्या गोष्टीमध्ये बदल केल्यानंतर मुलं छान अभ्यासाला लागले आहेत. तुमची शैक्षणिक प्रगती कशी असेल? तुम्ही कुठला शैक्षणिक फील्ड तुम्ही निवडावी, एवढं न म्हणता आपण म्हणूया, की कुठली फील्ड तुमच्यासाठी कशी राहील? असतात ना खूप सारे वाटा असतात. मुलं कन्फ्यूज असतात, की मी या वाटेने जाऊ, या वाटेने जाऊ, या वाटेने जाऊ. तुमच्यासाठी कुठली वाट कशी असेल, तुम्ही हे निवडा हे सांगण्याऐवजी
हे तर सांगितलंच जातं, त्यात प्रश्नच नाही. पण तुम्ही तुमचा विचार करा, की तुम्ही जर उदाहरण घेऊया, इंजिनिअरिंगकडे गेलात, तर तुमच्यासाठी ही वाट अशी राहील. येथे हा स्ट्रगल असेल, ही अपॉर्च्युनिटी असेल. तुम्ही मेडिकलकडे गेलात, तर स्ट्रगल काय असेल, अपॉर्च्युनिटी काय असेल, यामधून तुम्ही काय साध्य करणार? कुठला मार्ग तुम्हाला कितपत सोपी, कितपत कठीण, कितपत त्यासाठी तुम्हाला काय एफर्ट घ्यावे लागतील, ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या मार्ग योग्य प्रकारे सक्सेस करण्यासाठी तुम्ही काय करावं, हे सगळं मार्गदर्शन एका टॅरो रीडिंग मधून मिळत असतं. आर्थिकतेच्या बाबतीमध्ये आर्थिक एखाद्याच्या लोकं तुमच्याकडे येतील. बघा ॲज अ टॅरो रीडर्स तुम्ही होत आहात. "मॅडम माझ्या आयुष्यामध्ये भरभरून पैसा आहे. खूप छान चालू आहे आमचं. सांगा बरं कसं काय सुरू आहे?" असं कधी कोणी येणार नाही. कधीच कोणी येणार नाही. तुम्ही जर टॅरो रीडर झाला, तर लोकं असे येतील, की आमच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रश्न आहे किंवा आर्थिक गुंतागुंत आहे. माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती योग्य होत नाही आहे किंवा जे काही आहे तो आर्थिक प्रश्न घेऊन येतील. मग तो आर्थिक प्रश्न म्हणूया, आर्थिकतेच्या बाबतीमध्ये काही शेतीचे व्यवहार असतील, काही नोकरी संदर्भामध्ये असेल, घरामध्ये पैसा टिकणे असेल, न टिकणे असेल, असे हजारो प्रश्न त्या आर्थिकतेच्या विषयामध्ये येऊ शकतात. माझं येणं येईल का? कोणाकडे बाकी असलेलं किंवा मी गुंतवलेले पैसे बरोबर असतील का? शेअर मार्केटमध्ये माझं भविष्य कसं असेल? माझ्यासाठी मी एवढं सांगते तुम्हाला, मी आता जेव्हापासून टॅरो करते आहे, रेग्युलर 2 प्रश्न असतातच. काय? तर शेअर मार्केट आणि विवाह. ओके. हं. म्हणजे काहीही हो, एका दिवसामध्ये हे 2 प्रश्न काढल्याच जातात. जेव्हा टॅरो रीडिंगला बसते, तेव्हा माझं शेअर मार्केट संदर्भामध्ये तुम्ही एकदम प्रॉपर गाईड त्या व्यक्तीला करू शकता. तू करावं, नाही करावं, करताना काय, कशाप्रकारे जावं, कुठली गोष्ट तुझ्यासाठी कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. हां. अधिक काय सांगूया, हे मी तुम्हाला जे सेशन सांगते ना, मी असं सहजतेने सांगते बरं का. म्हणजे आजचं सेशन जे आहे ना, हे कुठेतरी फक्त जे लोकं टॅरो रीडिंग शिकायचं आहे ज्यांना, त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी पडेल आणि ज्यांना टॅरो रीडिंगबद्दल माहितीच नाही आहे, त्यांना सुद्धा उपयोगी पडेल. की टॅरो रीडिंग काय असते? टॅरो रीडर्स काय करतात बाबा? ज्यांना टॅरो रीडर व्हायचंय त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्याला टॅरो रीडिंग करून घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगात पडावं असं हे सेशन. ओके. आर्थिकतेच्या संदर्भामधले गुंतवणूक असू देत किंवा मग येणे असू दे किंवा नवीन नोकरी असू दे, या संदर्भातील सगळे प्रश्न टॅरो रीडरच्या माध्यमातून सोडवले जातात. नातेसंबंध नातेसंबंध हा विषय खरंच खूप गूढ आहे. कारण नात्यांवर अभ्यास करायचा म्हटलं तर खूपच मोठा आहे. आहे ना? मग बऱ्याच वेळा नातेसंबंधांमध्ये पहिला एक पॉइंट येतो, की योग्य जोडीदार. बरोबर? योग्य जोडीदार मिळेल का? ओके. किंवा एखादं रिलेशन माझ्यासाठी आलेलं आहे. एखादा योग माझ्यासाठी आलेला आहे. तर हे माझ्यासाठी योग्य असेल का? ओके. किंवा एखादं रिलेशन आहे, हे माझं रिलेशन छान आहे का? भविष्यामध्ये टिकेल का? या संदर्भात टिकावं यासाठी काय करता येईल? हे सुद्धा. काय अडचणी येऊ शकतात? हा विवाह योग जुळून आला तर यामध्ये संधी काय आहे? यामध्ये अडचणी काय आहे? एखादं नातं आहे, ते नातं पुन्हा दुरुस्त होईल का? नात्यामध्ये सुधार होईल का? केव्हापर्यंत होईल? आणि घडून यावा यासाठी काय करता येईल? की हे असे अनेक आता काय करता येईल याचा अर्थ काय? तर स्वतःमध्ये काय बरं बदल घडवून आणता येईल, असा याचा अर्थ होतो बरं. हां, हे सगळं करत असताना स्वतःमध्ये काय बदल घडून येईल, हे आपल्याला टॅरो रीडर्स सांगत असतात. मग अं, ह्याच नातेसंबंधांचा जर आपण विचार केला, तर घरामधली बरेचसे नाती असतात. बहीण-भाऊ असतात. कुठं प्रॉपर्टी संदर्भामध्ये काही वाद असतात का? त्यामुळे बिघडलेले नाते असतात. त्या सगळ्या नात्यांसंदर्भामध्ये आपल्याला आपल्याला मार्गदर्शन करणारी ऊर्जा. किती प्रश्न म्हणूया, विचारूच नका. कारण आता आम्ही जेव्हा टॅरो रीडिंग करतो ना, तेव्हा रोज नवीन प्रश्न येतात. टॅरो रीडर्स प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची क्षमता एका टॅरो रीडर्समध्ये असते. एवढं मात्र नक्की. तुम्ही असा विचार करू नका, की अच्छा हा प्रश्न जमेल का? तुम्ही काहीही विचारा. व्यवहार करत आहात एखादा, गुंतवणूक करत आहात, ती योग्य आहे का?
योग्य व्हावी यासाठी काय करावं? एखादी खरेदी करायची आहे, एखादी विक्री करायची आहे, ती केव्हा होईल? ती योग्य व्हावी यासाठी काय करता येईल? अनेक सगळ्या गोष्टी. कुठं तुम्ही फसू शकता एखाद्या व्यवहारामध्ये, कुठं तुमच्यासाठी बरोबर आहे, सगळंच एक टॅरो रीडरच्या या अभ्यासामध्ये आहे. उद्योग व्यवसाय तुम्हाला काही पर्याय आहेत आयुष्यामध्ये, हे करू की ते करू की ते करू की ते करू किंवा खरेदी ही करू, जागा ती करू, ती करू, ती करू. माझ्याकडे एक सुंदर अनुभव असा आहे, की मला त्या जागांबद्दल काहीही माहिती नसताना 5 जागांचे ऑप्शन घेऊन एक दादा आलेले, की "मॅडम मला जागा खरेदी करायची आहे आणि ह्या 5 जागा आहेत." मग मी त्या 5 जागांच्या मालकांचं नाव त्यांना सांगायला सांगितलं. फक्त मालकांचं नाव सांगायला सांगितलं आणि ही जागा कशी आहे, ही जागा कशी आहे त्यांना समजून सांगितलं. त्यामधल्या 2 जागा अशा होत्या, की त्या जवळ-जवळ होत्या. मला काय माहिती? मी त्यांना सांगितलं, की तुम्ही ही घ्या किंवा ही घ्या, हिचं बाजार मूल्य एकच आहे आणि तुमच्यासाठी ही सारख्या प्रॉफिटमध्ये असेल. त्यांनी अंतर्मनापासून हात जोडले. मॅडम असं कसं काय समजू शकलं? तर काय माहिती ब्रह्मांडाची कृपा आहे, ती गूढ विद्या आहे. ती गूढ विद्या तो त्या सबकॉन्शियस माइंड सोबत जोडलेल्या असतात आणि कधी आपण म्हणूया त्या हायर सेल्फ सोबत जोडून त्या कशाप्रकारे रिझल्ट देतात, तर असे हे छान रिझल्ट येतात. म्हणजे काय, तर तुम्ही कुठल्याही प्रश्नाला योग्य प्रकारे उत्तर काढण्याची क्षमता एका या गूढ विद्येमध्ये आहे. मग पुन्हा आता सामाजिक प्रश्न येतात खूप सारे. समाजामध्ये वावरताना काही अडचणी असतात किंवा काही कुठं काही बऱ्याच घटना, बऱ्याच गोष्टी असतात. त्या संदर्भामध्ये उत्तर देणारं इव्हन राजकीय प्रश्न राजकारणामध्ये यश मिळेल का? मिळण्यासाठी काय करता येईल? किंवा त्यामध्ये असणाऱ्या अडचणी, काही बऱ्याच गोष्टी राजकारणासंदर्भामध्ये आध्यात्मिक विषय जर विचार केला, तर आध्यात्मिक प्रगती आहे का? अमुक-अमुक आमच्या आयुष्यामध्ये प्रश्न येत आहे. येथे काहीतरी आध्यात्मिक कारण आहे का? कुठं कोणाला काही आपण म्हणतो ना पितृदोष किंवा मग कुलदेवतेचा काही प्रश्न आहे का बाबा मॅम? असं विचारतात अनेक सदस्य. नक्कीच ह्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर देण्याची क्षमता या गूढविद्येमध्ये आहे. तुमच्या आयुष्यामध्ये म्हणून म्हटलं आहे, की जोही काही प्रश्न आहे, त्या कुठल्याही प्रश्नावर उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला ही टॅरो रीडर्स, ही गूढविद्या मदत करत असते. बेबी होईल का? संतान प्राप्तीचे योग आहेत का? केव्हा आहेत? येणारा बेबी सुदृढ असेल का? अनेक सारे प्रश्न असतात. फक्त लक्षात घ्या टॅरो रीडर्स नक्कीच काढता येतं. परंतु मुलगा होईल किंवा मुलगी होईल यावर उत्तर देण्यासाठी परमिशन नाही आहे. जसं लिंग तपासणी करणे, गर्भलिंग तपासणी करणे हा गुन्हा आहे. तसंच ॲज अ टॅरो रीडर्स या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यायचं नाही. मात्र सहजतेने तुम्हाला त्या गोष्टी सुद्धा कळतात. कारण आपल्यावर कर्मफळं निर्माण होतात. लोक जेव्हा वेगळा मार्ग स्वीकारतात फक्त मुलांसाठीच म्हणून. म्हणून कुठल्याही टॅरो रीडर्सनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसते. ओके. मात्र संतान प्राप्ती केव्हा होईल? योग आहे का? आणि खरोखर जे तुम्ही सांगता बघा तुम्ही अनुभव येतील जेव्हा आपण टॅरो रीडर्स होतो तेव्हा अनुभव येतात. कळतात बरोबर. विवाहाचे योग आहेत का? केव्हा येणार? ओके. आणि अजून खूप सारे प्रश्न, किती प्रश्न विचारसाल ना तुम्ही, तुम्ही जेवढे प्रश्न म्हणसाल ना तेवढे प्रश्न. मी तर आता हे एवढेच फक्त असे नजरेने डोक्यामध्ये जे आले ना, ते तुम्हाला सांगितले. प्रगती कशी होणार आहे? नोकरीमध्ये बदली होईल का? नवीन संधी मिळेल का? केव्हापर्यंत मिळेल? अ, आरोग्यासंदर्भामधले प्रश्न, मानसिकता आजार का निर्माण झाला? मानसिकतेमुळे की शारीरिकतेमुळे? इव्हन बरेच लोकं विचारतात, की कुठेतरी काहीतरी नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव आहे का आमच्यावर? बरेच लोकं विचारतात. विशेषतः एका बऱ्याच वेगवेगळ्या भागामधून प्रश्न येतात तेव्हा, "मॅम आमच्या आयुष्यामध्ये काही कोणी मॅजिक वगैरे केलेली आहे का?" याही प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी नक्कीच टॅरो रीडर्स मदत करत असते. मनःशांतीसाठी, आरोग्यासाठी. जीवनामध्ये दिशा, आता मला मोठा निर्णय घ्यायचा आहे माझ्या आयुष्याचा. तो मी काय घ्यावा? यासाठी मला मदत करा. मला मोठा निर्णय घ्यायचा आहे. मला विवाह करायचा आहे. करू का? मला सेकंड बेबीचा चान्स घ्यायचा आहे. घेऊ का? मला नोकरीमध्ये बदल करायचा आहे. करू का? मला निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. मला नवीन सुरुवात करायची वेळ आलेली आहे. ती मी करावी का? की नाही करावी? की थांबावं? काय आहे ते याचं प्रॉपर उत्तर तुम्हाला ही गूढ विद्या देते. अधिक काय सांगू?
काही राहिलाय का टॅरो रीडर्स? तुम्ही सांगा. सांगा टॅरो रीडर्स अधिक काही राहिलाय का? तर तुम्ही सांगितलं तर मला असं वाटते की हां, एखादं काम करू का, की नाही करू? पुढे हात वर करा, हँड रेज करा म्हणजे मला समजेल. करू का, की नाही करू का? एखाद्या विषयामध्ये स्पष्टता आपल्याला मला सुचत नाहीये मी हे करू की नाही करू? माझं मन आहे ना दोन्ही दिशांनी जात आहे. तेव्हा सुद्धा आता तू काय केलं पाहिजे हे योग्य निर्णय देण्यासाठी अ, ऊर्जा मदत करते. हे नातं छान होईल का? इव्हन घटस्फोट होईल का? की नाही होणार? हे सुद्धा. पुन्हा एकत्र येणार आहेत का? की नाही येणार आहेत? हे सुद्धा. किती-किती सांगावं, किती-किती सांगावं? तुम्ही जो प्रश्न विचारसाल तो. म्हणजेच काय तर मोठा एखादा आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे, नवी सुरुवात करायची आहे, कौटुंबामध्ये छान वातावरण निर्माण करायचं आहे. तुम्हाला जे हवं आहे ते. हो, कधी-कधी असं असते, की आता मी काय निर्णय घ्यावा? मी कोणावर विश्वास ठेवू? मी विश्वास कोणावर ठेवू? मी कन्फ्यूज आहे, की मी आता यांच्यावर विश्वास ठेवू, की त्यांच्यावर विश्वास ठेवू? माझ्या आजूबाजूला असलेलं वातावरण हे प्रलोभनाचं आहे, की सत्यता आहे? बऱ्याच वेळा आपण कन्फ्यूज होत असतो. नात्यांमध्ये, व्यवहारांमध्ये. तर नक्कीच हे सुद्धा तुम्हाला प्रॉपर विश्वास आणि एक ही गूढविद्या सांगेल, की तुम्ही कोणावर विश्वास ठेवला पाहिजे. आता तू काय केलं पाहिजे? म्हणजेच काय, तर टॅरो रीडर्स किंवा टॅरो रीडिंग ही गूढविद्या आयुष्यामधील अंधारामध्ये प्रकाश टाकण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी मदत करते. किती-किती बोलावं, आहे ना? किती-किती बोलावं, किती-किती बोलावं आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जेव्हा तुम्ही जुडणार, तेव्हा ना, तेव्हा एक विशेष असं होईल, की जे टॅरो रीडर्स टॅरो रीडिंग शिकतील, जे प्रोफेशनल टॅरो रीडर्स होऊन या बॅचला प्रवेश ज्या सन्माननीय सदस्यांचा होईल, मार्गदर्शन तुम्हाला परिपूर्ण मिळणार आहे. जुने टॅरो रीडर्स तुम्हाला सांगतीलच. तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर मिळते. तुम्हाला जेव्हा, जेव्हा तुम्हाला वाटते, की तुम्ही टॅरो रीडर्स झाले आहात, तुम्हाला सगळं येते आता. तेव्हा सेशन थांबत नाहीत. मला वाटते, की आता तुम्हाला टॅरो रीडिंग येते. तुम्हाला वाटल्यानंतरची प्रोसेस असते ही काय? नाहीतर तुम्हाला वाटेल मॅडमलाच अगोदर वाटेल, की आम्हाला टॅरो रीडिंग येते. मॅडम हो म्हणतील आणि सेशन संपवतील. नाही. तुम्हाला सुरुवातीला वाटते, की मॅम आता आम्हाला सर्व येते आणि त्यानंतर स्वतः तुमची एक्झाम घेतली जाते. वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला रीडिंग करिता क्वेश्चन दिल्या जातात. प्रत्येकाला वेगवेगळे आणि ते रीडिंग सेशनमध्ये सगळे करून घेतले जातात आणि मला जेव्हा असं वाटते, की आता तुम्ही परिपूर्ण झाले आहात, तेव्हा तुम्हाला थांबवलं जातं आणि तेव्हा मग तुम्हाला बाह्य जगामध्ये प्रॅक्टिससाठी उतरवलं जातं. त्याचप्रमाणे तुमची भरपूर प्रॅक्टिस तर घेतलीच जाते. तुम्हाला नोट्स ह्या परिपूर्ण नोट्स दिल्या जातात. जुने ग्रँडमास्टर सांगतीलच तुम्हाला, की आपल्या नोट्स कशा आहेत. अशी ही गूढविद्या आणि या गूढविद्येबद्दल अधिकही भरभरून जाणून घ्यायचं आहे. प्रत्येक प्रत्येक कार्ड जे असते, जेही काही एक कुठलंही कार्ड आहे, त्या प्रत्येक कार्डचा काय आहे, ह्या कार्डचा अर्थ काय आहे? हा कसा उपयोग करतो? आर्थिकतेसंदर्भात हे कार्ड काय सांगते? हेच कार्ड तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून काय सांगते? करिअरसाठी काय सांगते? रिलेशनसाठी काय सांगते? आरोग्य काय सांगते? हे सगळ्या गोष्टी इथं सांगितल्या जातात. शिक्षणासाठी कशाप्रकारे उपयोगी येते, इतर कुठल्याही प्रश्नासाठी कशाप्रकारे या कार्डचा अभ्यास करा. एवढंच नव्हे तर हे सरळ असलेलं कार्ड जेव्हा रिव्हर्स येते, तेव्हा सुद्धा त्याचा काय उपयोग असतो, कशाप्रकारे ते असतं, त्याचं उत्तर काय असतं, कसं वाचावं आणि हे कार्ड आलं तेव्हा त्या जातकाला म्हणजे जी व्यक्ती टॅरो रीडिंग करून घेते आपल्याकडून, जिचा प्रश्न आहे, तिला काय मार्गदर्शन द्यावं, की तू स्वतःमध्ये काय बदल करण्याची गरज आहे. आणि हे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला शिकवलं जातं आणि यस मी नेहमी सांगत असते, मोठ्या प्रेमाने सांगत असते आणि हा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता म्हणून इथपर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट पोहोचली आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या विश्वासामुळे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट इथपर्यंत पोहोचली आहे आणि हा 10,000 पर्यंतचा जो परिवार निर्माण झाला आहे ना, हे तुमचा विश्वास आहे.
तुम्ही माझ्यावर ठेवत असलेला विश्वास आणि तुमच्या विश्वासाला पात्र होण्यासाठी मग मला प्रत्येक दिवसाला स्वतःला अपग्रेड करत राहावं लागतं. मला तयारीत राहावं लागतं, की माझ्या येणाऱ्या बॅचला मला अधिक काय भरभरून देता येईल, अधिक काय देता येईल, अधिक काय सेवा देता येईल यासाठी मला तयार राहावं लागतं आणि म्हणून मी तुमचे किती आभार मानूया, किती आभार मानूया. खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. तुम्ही काही प्रश्न असेल टॅरो रीडिंग बद्दल तर मला विचारू शकता. मी सगळ्यांना अनम्यूट करण्याची संधी देते. नक्कीच. तुमच्या प्रश्नाच्या अगोदर आपण हां, तर फी किती आहे हे विचारू नका. मी पोस्टरमध्ये फी टाकलेली आहे. फी दुसरा नाही प्रश्न विचारायची. विचारा. हां, बोला. बोला. त्याच्या पाठीमागे लिहिलेलं असतं का काय? तुम्हाला नोट्स कार्डच्या मिळतात. आणि कार्डच्या पाठीमागे नाही, या चित्रांमध्ये लिहिलेलं असतं सगळं. चित्रांची भाषा समजून घ्यावी लागते आपल्याला. अच्छा, तर एखादं उदाहरण सांगा ना मला एक हे बघून. एखादं. अच्छा, जुने टॅरो रीडर्स काय सांगतील ते सांगा. सोपी आहे, कठीण आहे, भारी जाते? काय आहेत? जुने टॅरो रीडर्स कोण हजर आहेत? ते सांगा पहिले. मग मग यांचे प्रश्न घेऊया. किती कठीण आहे? सांगा बरं सुलभाताई राणे. मग कृष्णा दादा, मग अलकाताई. किती कठीण आहे सांगा बरं यांना. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅडम. हां, टॅरो रिडिंग एकदम सोपं आहे. मला तर पहिलं कठीणच वाटत होतं. जे मला कार्ड पण माहित नव्हतं, पण मॅडमला विचारून मी ऍडमिशन घेतलं आणि आता इतकं छान वाटतं. एकदम सोपंच वाटतं आता. एवढं सगळ्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळतात. आपण इंट्युशन पॉवर पण जोडतो एकमेकांचं तेव्हा आणि तसं कार्ड काढतो आणि त्यामुळे सगळं परफेक्ट उत्तर येतं. त्याच्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम मॅडमने आता सगळंच सांगितलं. पैसा, काम, नोकरी कोणाला पाहिजे असेल तर, किंवा व्यक्तिमत्व विकास करायचा असेल तर, म्हणजे त्या चित्र बघून आपण ते कार्ड काढतो आणि मॅडमचे इतके नोट्स परफेक्ट आहेत ना. तेवढे नोट्स केलं काय बस, तेव्हा त्या नोट्स वरूनच आपण सगळं परफेक्ट सांगू शकतो आणि थोडं इंट्युशन पॉवर आपल्यामध्ये येते. मग त्याने हळूहळू काय बोलायचं, काय ते सेंटेन्सेस जरा जुळून मग सांगावं लागतं, पण ती पॉवर आपले इम्प्रूव्ह होते आणि आपण बरोबर सांगतो ते त्या व्यक्तीला काय काय इम्प्रूव्हमेंट करावी लागेल, काय प्रॉब्लेम आहे, म्हणून हा प्रॉब्लेम आलाय, असं त्याचं सोल्युशन पण मिळतं आपल्याला आणि इतकं अच्छा, परफेक्ट मिळतं. आणि तुम्ही परवा तुम्ही तर आता रीडिंग करता का? हां, तुम्ही रीडिंग करता का सुलभाताई? हा करते मी आज, म्हणजे फास्ट मध्ये नाही, पण आजूबाजू थोडेसे असे करते किंवा आपल्या ग्रुप मधले काही लोकांचे. आता मी त्या दिवशी भूषणचं काढलेलं, त्याला एक मुलगी आलेली, तर हं, ज्योतिषाला पण सांगितलेलं आम्ही बघायला आणि हं, मी पण काढलं आणि सीमा पाटीलला पण सांगितलं. आमचं नाही म्हणून आलं, पण ज्योतिषाने सांगितलं जुळतं म्हणून. हं, तर त्याने असं ही पूजा करा, ती पूजा करा आणि मग ते जुळू शकतं असं सांगितलं. पण आम्ही टॅरो रिडिंग मध्ये नाही म्हणून सांगितलं. हा, हं. म्हणजे आपण हायर लेवल बरोबर कनेक्ट होतो आणि ते आपल्याला परफेक्ट आन्सर मिळतं. मग मी त्या ज्योतिषाला विचारलं, सांगितलं की टॅरो रिडिंग मध्ये मला नाही आले आणि तुम्ही कसं सांगितलं. नाही, मग ते हं, मी रिझन दिलंय ना त्याच्यामध्ये, त्यामुळे तुमचं आलं हे नसेल, झालं नसेल, कारण त्याने ही पूजा करा मग ते व्यवस्थित होणार सांगितलं. पण टॅरो रिडिंग मध्ये नाही म्हणून सांगितलं आणि इथे त्यांनी सांगितलेलं की जुळतं म्हणून. मग मी हां. त्यांना ओळखीचे होते म्हणून सरळ विचारलं, तेव्हा ते बोलले म्हणजे आपण एवढं की हायर सेल वरून कनेक्ट होऊन आपण व्यवस्थित करू शकतो. आणि कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि जेवढी प्रॅक्टिस करू तेवढं होतं. भरपूर प्रॅक्टिस करावी लागते, पण ते होतं ऑटोमॅटिक. ग्रुप मधून मॅडम एवढ्या परफेक्ट घेतात, एवढे क्वेश्चन घासून घासून घेतात मॅडम. आणि मॅडम सगळ्या मॅडमचे पण आम्ही काढले, सगळ्यांचे काढले का इतके प्रश्न काढलेत आणि ते परफेक्ट आन्सर येतात. तोपर्यंत मॅडम सोडतच नाही. आपली परीक्षा घेतात आणि तेव्हाच मॅडम सोडतात. तोपर्यंत आणि मस्त परफेक्ट होतं. मला तर खूप आता आनंद वाटतो टॅरो रिडिंग करताना. येस. याचा अर्थ ना कुठेतरी ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे. ज्योतिष दादांनी सुलभाताईंना चुकीचं सांगलं असं नाही आहे. तर ज्योतिष दादांनी त्यांना सांगितलं, बघा हाच योग जर जुळवायचा असेल तर अमुक अमुक पूजा करा आणि मग जुळा. हा, पण गॅरंटी नाही आहे. पण गॅरंटी नाही आहे. काय पूजा केल्यानंतर गॅरंटी नाही. ओके. तर कुठेतरी जे कार्ड काढतं ते एकदम परफेक्टच काढतं. परफेक्ट असतं, परफेक्ट येतात. येस. खूप छान. कृष्णा दादा. सर्वांना आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.
आता मला जवळजवळ 1 वर्ष झालं, 1 वर्ष मी टॅरो रिडिंग करत आहे. सुरुवातीला जेव्हा मी क्लास जॉईन केला होता तेव्हा मला असंच वाटलं होतं की आपल्याला हे काय जमायचं नाही आणि आपण सोडून द्यावं असंही मला वाटलं होतं. पण आपल्या मॅडमचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नानुसार मी पुढे पुढे शिकत गेलो. काही प्रश्न आम्ही काढताना पहिले चुकले, नाही असं नाही, पण सर्वांच्या सहकार्यानं मी क्लास पूर्ण केला आणि मी टॅरो रीडर झालेलो आहे. आता 1 वर्षामध्ये मी जवळजवळ आतापर्यंत 600च्या आसपास मी कार्ड रिडिंग केलेली आहेत. म्हणजे सरासरी दररोज 2 कार्ड मी सरासरी रिडिंग माझे होत असतात. पण या सर्वांच्या मधून आपणाला एक प्रकारचं आपण काय सांगतो आणि काय नाही याचं मार्गदर्शन तर आपण मिळतच आपल्याला, आणि आपण कशा प्रकारे सांगतो हेही आपल्याला समजतं. कारण यातून प्रत्येकाला एक प्रकारचं मार्गदर्शन आपण देत असतो, त्यांच्या अडचणी आपण सोडवत असतो, त्यांना मार्ग दाखवत असतो. आणि ही एक प्रकारची जी गूढ विद्या आहे त्या गूढ विद्येमध्ये आपण कार्ड काढत असताना आपण त्या समोरच्या व्यक्तीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाशी त्या व्यक्तीशी आत्म्याशी आपण संलग्न होत असतो आणि त्यामुळं त्याच्या मनात जे काही आहे ते आपल्याला या कार्डामध्ये आपण जे कार्ड उचलतो त्या कार्डामधून आपल्याला पटकन समजून येतं. तसंच एखाद्या माणसाचा स्वभाव जो आहे तो स्वभाव कशा प्रकारचा आहे हे पण आपल्याला समजून येतं. 2 व्यक्तींची जर तुलना स्वभावाची करायची झाली तर ती सुद्धा आपल्याला यामधून करता येते. दोघा पती पत्नीचं जर पटत नसेल तर ते का पटत नाही हे पण आपल्याला त्यामध्ये कार्डातून समजतं आणि त्यावर आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो. एखादं लग्न जुळवायचं असेल तर ही व्यक्ती त्या मुलाला योग्य आहे का किंवा तो मुलगा त्या मुलीला योग्य आहे का हेही आपण पाहत असतो. आणि त्यामधून काही काही अडचणी असतात, त्या अडचणी जर आपण त्यांना दूर करायला सांगितल्या तर ते बरोबर होत असतं. माझं एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मी एका मुलीचा प्रश्न आला होता की या मुलाशी लग्न जमेल का. मी कार्ड काढलं आणि मी त्यांना सांगितलं ताई की या मुलीशी लग्न जरा कठीण वाटतंय, कारण त्या मुलाचा तुम्ही पूर्णपणे अगोदर चौकशी करा आणि मग तुम्ही पुढचं पाऊल उचला. तर खरोखरच 1 महिन्यानंतर मला त्या बाईंचा फोन आला की सर तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे, तो मुलगा काही त्या स्वभावाचा मला वाटला नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण त्या मार्गदर्शन करत असतो आणि पुढे कसं जायचं याचाही आपण त्यांना सांगत असतो. तसंच आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण प्रगती कशा प्रकारे करतो याचाही मार्गदर्शन आपण करत असतो. एखाद्याला व्यावसायिक मार्गदर्शन सुद्धा आपण सांगत असतो. आणि या कार्डामधून आपण दररोजचं भविष्य बघू शकतो, आठवड्याचं भविष्य बघू शकतो, महिन्याचं भविष्य बघू शकतो आणि वर्षाचं सुद्धा भविष्य कथन आपण सांगत असतो. आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न, कोणताही असा नाही संलग्न कोणताही एक पाय असा नाही, कोणत्याही प्रकारचे आणि कशाही प्रकारचे जे प्रश्न आले तर त्याचं उत्तर हे टॅरो रीडर्स आपल्याला सहजपणे सांगू शकतात. आणि ते अतिशय चांगल्या प्रकारे कोणत्याही प्रकारचा जास्त खर्च न सांगता ते टॅरो रीडर तुम्हाला अतिशय स्वस्त अशा भाषेमध्ये स्वस्त किमतीमध्ये तुम्हाला ते सांगत असतात आणि त्यानुसार ते मार्गदर्शन करत असतात. खूप छान. मॅडम आवाज येतोय? हो सर, हो हो हो, खूप छान, खूप छान, खूप धन्यवाद सर, खूप सुंदर. आज आतापर्यंत मी सर्व प्रकारचे प्रश्न जवळजवळ काढलेले आहेत, नाही असं नाही, आणि भरपूर अनुभव तसे आलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा प्रश्न आता माझ्याकडे येतात मी काढतो. आणि नक्कीच. जे आता काढणार असतील त्याने बिनधास्तपणे टॅरो रिडिंग शिकावं. मॅडमचा आपला नोट्स आहे तर नोट्सचा आपल्याला इतका चांगला फायदा होतो की व्यवस्थित फायदा होतो. आणि त्या नोट्समधून सुद्धा एखाद्याचा पुढचा प्रश्न कसा आहे
आणि त्या नोट्सनुसार आपण काय कशा प्रकारे उत्तर द्यावीत हे फक्त आपला जरा विचार करावा लागतो. तेवढं मात्र माणसाने केलं पाहिजे. शिकवलं जातं ना, त्यामुळे ते केलं करणारच. ते करणारच ना. कारण आता जसं तुम्ही करता तसं ते पण करतील. हो ना? तुम्ही हो जसे तर केलं पाहिजे. अर्ध्यामधून तेवढं सोडून जाऊन आले होते तेवढं डोक्याला आणि चालना दिलीच पाहिजे शेवटी. तुम्ही जसे अर्ध्यामधून सोडून जायवर आले होते, पण तुम्ही टिकलात आणि छान काय म्हणूया, आता एक यशस्वी टॅरो रीडर्स आहात. तसे हे पण होतील. हो की नाही? आपल्या आशीर्वादानं. थँक यू युनिव्हर्सचे ब्रह्मांडाचे धन्यवाद मानावे. नेहमी सगळ्यांना सांगते. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच सगळ्या गोष्टी येतात. अगोदर सगळ्यांच्या डोक्यात हे प्रश्न असणारच आहे. मी काय सांगते, माझ्याही डोक्यात होते. असं कसं असू शकते? काही पण. पण पुन्हा म्हटलं काय आहे बघूया तर सही आणि टाकली ना उडी आणि आता बघताय तुम्ही सगळेजण. आहे ना? तर बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांचे तत्व वेगवेगळे असतात. त्या तत्वानुसार त्यांचं वागणं असतं ते सुद्धा कळतं. बऱ्याच वेळा शारीरिक व्याधी नेमकी कशामुळे निर्माण झाली आहे हे पण कळतं. एखाद्या कामासाठी किती वेळ लागेल, काही दिवस लागतील, आठवडे लागतील, वर्ष लागतील, हे सुद्धा एक टॅरो रीडर सहजतेने सांगतो. हं. स्पर्धा परीक्षांबद्दल छान मार्गदर्शन या टॅरो रिडिंगच्या माध्यमातून मिळतं. अ, असं काय-काय बोलावं, काय-काय नाही. जसं आता सरांनी सांगितलं बघा, माझे पण पॉइंट सुटून गेले होते बोलता-बोलता, की हा आठवडा माझ्यासाठी कसा असणार आहे? या आठवड्यामध्ये माझं हा आठवडा कसा असेल किंवा माझं अत्यंत महत्त्वाचं काम आहे, हे अत्यंत महत्त्वाचं काम मी कुठल्या दिवशी करू या आठवड्यामध्ये? आता ही योग्य वेळ आहे का हे काम करायला जाण्याची? करू का? हा निर्णय मी केव्हा घ्यावा? हे सुद्धा आपल्याला छान मार्गदर्शन मिळतं. इव्हन सगळ्यांना शिकवलं आहे काय तर अ, आठवड्याचा हा आठवडा तुम्ही बघता ना टीव्हीवर येतं की बाबा काय म्हणतो आपण त्याला हा आठवडा कसा जाईल? साप्ताहिक भविष्य. तुम्ही साप्ताहिक साप्ताहिक भविष्य. भविष्य काढू शकता, की हा आठवडा माझ्यासाठी कसा असेल. एक आठवडा ते पुढचा आठवडा पूर्ण एका-एका राशीचं काढू शकता. एका-एका त्या व्यक्तीचं काढून देऊ शकता. राशीनुसार, जन्मतारखेनुसार, जन्मदिनानुसार किंवा किंवा व्यक्तिशः सुद्धा तुम्ही वार्षिक आपलं साप्ताहिक भविष्य काढून देऊ शकता. एवढंच नव्हे तर वार्षिक भविष्य सुद्धा तुम्ही यानुसार काढून देऊ शकता. त्या वार्षिक भविष्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला तुम्ही काय करावं, कशाप्रकारे काम करावं, कुठं फायदा होईल, कुठं तोटा होईल, कुठं जपून राहावं, कुठं अधिक चांगल्या प्रकारे पुढे जावं. म्हणजे आपण भीती नाही टाकूया समोरच्या व्यक्तींच्या मनामध्ये. तर त्याला योग्य मार्ग दाखवण्याचं काम टॅरो रिडिंग करतात. म्हणजे वार्षिक भविष्य सुद्धा मिळतं. हे वर्ष तुमचं कसं जाईल हे सुद्धा कळतं. इव्हन तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या प्रश्नाचं मेन कारण काय आहे? काय कारण आहे? हे का तुमच्या आयुष्यामध्ये अमुक-अमुक प्रश्न निर्माण झाला? इथून तर तुम्हाला काय हवं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे आणि ते चांगलं घडावं यासाठी काय करता येईल आणि चांगलं असेल तर अधिक चांगलं घडता येईल यासाठी काय करता येईल. म्हणजे एखादी घटना जर चुकीची होणार असेल, जन्म आणि मृत्यू तर बदलण्याची ताकद कोणामध्ये नाही आहे. परंतु जर एखादी घटना चुकीची होत असेल, तर तेथे कशाप्रकारे जपावं हे खूप छान प्रकारे सांगता येते. नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये आपण विचार करूया, की बेस काय आहे या नात्याचा? कसं काय बरं हे नातं सुरू झालं आहे? अ, आताची प्रश्न काय आहे? भविष्याचा प्रश्न काय आहे या नात्यामध्ये? तुम्ही कशाप्रकारे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला हव्या? सगळं मार्गदर्शन. आता या व्यक्तीच्या मनात काय आहे? पुढच्या व्यक्तीच्या मनात सध्या काय सुरू आहे? रिझल्ट काय घेणार आहेत? कशाप्रकारे पुढे जातील? यशस्वी असेल नातं, अयशस्वी असेल, सगळं टॅरो रीडर सांगतो. इव्हन बऱ्याच वेळा लोक तुमच्याकडे येतात, "मॅम आमचं नातं असं-असं आहे." पती-पत्नीच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा थर्ड पर्सन नात्यामध्ये आहे का? येथे जोखमीने काम करावं लागतं. काय बोलावं, किती बोलावं हे तुम्हाला प्रॉपर शिकवलं जातं. पण आयुष्यामध्ये कोणी थर्ड पर्सन जर डोकावत असेल, तर ते सुद्धा सहजतेने एका टॅरो रिडिंगच्या माध्यमातून समजतं. आजच्या जगामध्ये सुरू असलेला घरं फोडण्याचा ज्वलंत प्रश्न यावर उपाय, यावर योग्य मार्गदर्शन ही टॅरो रीडर्स देऊ शकतं. ओके. कारण जग बदलते आहे, संस्कृती बदलते आहे.
लोकांचा नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. पण मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये कसं असतं ना, कुटुंब, पती असो किंवा पत्नी असो, थर्ड पर्सन कोणाच्याही आयुष्यामध्ये असू दे, जोडीदार खूप त्यामध्ये त्याचा स्ट्रगल होत असतो. त्याचा, तिचा, कोणाचाही. खूप स्ट्रगल होत असतो आणि अशा वेळेस लोकं तुमच्याकडे खूप रडत येतात. तर तेथे तुम्ही कसं मार्गदर्शन करावं आणि खरोखर त्यांना किती कसं गाईड करावं, हे आपल्याला नक्कीच शिकवलं जातं आणि टॅरो रिडिंगच्या माध्यमातून मात्र जेव्हा अनेक वेळा रिलेशनचं कार्ड काढतो, समोरची व्यक्ती सांगो किंवा नाही सांगो, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं रिलेशन कसं आहे, हे प्रॉपर समजतं. त्यांच्या आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस त्यांना माहिती नसते, पण तरीही थर्ड पर्सन आहे किंवा नाही, हे एक टॅरो रीडर नक्कीच समजून घेऊ शकत असतो. फक्त तेथे कुठं मार्गदर्शन करावं, कुठं शांत राहावं, कुठं कितपत मार्गदर्शन करावं, कशी सौम्य भाषा वापरावी, समोरच्याला धक्का न बसवता आयुष्यासाठी सतर्क कसं करावं, हे खूप सुंदर प्रकारे तुम्हाला माझे या ब्रह्मांडाच्या कृपेने पुरेपूर प्रयत्न असतील, की तुमच्या दालनामध्ये ते सगळं छान प्रकारे टाकावं. शेवटी मी पण माणूस आहे. एखाद्या ठिकाणी कमी राहू शकते. बरोबर ना? कमी राहू शकते. पण एवढं मात्र सांगेल, की तुम्ही जुन्या लोकांचा अनुभव आहे. जेवढं मला येतं अ, आणि जेवढा मी अनुभव जमा केला आहे, तेवढं मात्र तुम्हाला दिलं जातं. दिव्याला बोलायचं आहे. नंतर श्वेताला बोलायचं आहे. अरे अलकाताई सॉरी तुम्ही मागे राहिलात. तुम्हालाही देते संधी. ओके दिव्यानंतर. दिव्याला वाढदिवसाच्या खूप खूप रेखीमय शुभेच्छा आणि आमच्या दिव्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही आजचं सेशन घेतलेलं आहे. दिव्या. खूप खूप धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा आत्मा नमस्ते सर्वांना. ह्याच्यामध्ये आल्यापासून मॅडम मला आता वर्ष होईल तुम्हाला जॉईन होऊन. म्हणजे 20 नोव्हेंबर 7:50 ची बॅच मी विसरू नाही शकत. आज 14 नोव्हेंबर आहे आणि 5 दिवसांनी मी तुमच्यासोबत हे झालेली 6 दिवसांनी. आणि खरंच खूप वर्षभरात खूप सकारात्मक बदल झालेले आहेत आणि रेकीमध्ये आल्यापासून खूप असं म्हणजे मार्ग वगैरे पण मिळत आहेत छान. आणि टॅरोमुळे विशेष सांगायचं म्हणजे माझं इन्कम सुरू झालं. म्हणजे टॅरोमध्ये आले मी आणि जी गृहिणी होती ती आता गृहिणी नाही राहिली. रोज कोण नाही कोण कार्ड काढायला येतात आणि खूप छान वाटतं. आपण त्यांना छान मार्गदर्शन करतो. आणि तुम्ही आता जसं लग्नाच्या बाबतीत म्हणालात की तसं एक मला अनुभव त्या दिवशी गडबडीत होती. मी तुम्हाला शेअर करायचा होता मेसेज टाकून ठेवलेला. असंच होतं की थर्ड पर्सन त्या व्यक्तीच्या आयुष्यात होती पण त्याच्या आईला सांगणं अवघड होतं. मी पूर्ण हं, सांगितलं नव्हतं आणि हं, नंतर समोरून ना म्हणजे असं आपल्या भाषेतच समजवलं होतं त्यांना. तर समोरून हं, त्यांचा फोन आला की मॅडम तुम्ही म्हणजे सांगितलेलं तसंच झालं. मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवला पण हे हं. असंच आहे. आणि त्यांनी मग सॉरी म्हटलं की नाही मग आता पुढे काय करू तर म्हटलं मग पुन्हा कार्ड बघूया. खूप खूप छान वाटलं त्या दिवशी मला. म्हणजे असं झालेलं की मी खरंच चुकली का. आपले कार्ड कळतात आपल्याला पण लोक काही वेळेला नाही हे करत पण थोड्या दिवसांनी कबूल पण करतात हे आहे. नक्की. आणि खूप छान शिकवलं मॅडम तुमच्यामुळे. खूप खूप धन्यवाद की मी गृहिणी होती आणि आता आमचं इन्कम सुरू झालं. तुमचा आणि मेन विश्वास, तुमचं विद्यार्थ्यांचं पण प्रेम. मॅडम कळतं. आणि हं. विद्यार्थ्यांचं पण कळतं मॅडम शैक्षणिक प्रगती कशी असेल की बाबा हा मुलगा चिडचिड का करतोय, काय आहे खरं स्ट्रेस आहे का त्याला अभ्यासाचा वगैरे. प्रत्येक एक व्यवस्थित छान कळतं आणि समोरून लोक जेव्हा धन्यवाद देतात ना थँक्यू तेव्हा मला पहिली तुमची आठवण येते. की मॅडमने आम्हाला एवढं बनवलं. असे छान सर्वांकडून ब्लेसिंग घेत राहा. आशीर्वाद रूपी ऊर्जा. एका टॅरो रीडरला नेहमी, एका रेकी हीलरला, टॅरो रीडरला या समाजाकडून नेहमी आशीर्वाद रूपी ऊर्जा येत असते. सुरुवातीला होतो विरोध एखाद्या गोष्टीसाठी. जसं आता दिव्यांनी म्हटलं, मलाही होतो. "नाही, नाही मॅडम, असं काही नाहीये." पण काही दिवसानंतर लोकं स्वतःच सांगतात, "मॅम" किंवा म्हणून मी काय म्हणते, बऱ्याच गोष्टी अशा असतात. आपण काय बोलावं, किती सॉफ्टली बोलावं, कुठं सतर्क करावं, किती सतर्क करावं, ते तुम्हाला शिकवलं जातं. की अशा वेळेस कशाप्रकारे मग ते बरोबर होतात सगळ्या गोष्टी. समोरच्याला न दुखावता योग्य मार्गदर्शन करता यावं. खूप हो सुंदर. मॅडम आणि ते तुम्ही खूप छान शिकवता आणि लोक पण आता समोरून ना रेफरन्स येतात की बाबा ह्या मॅडमकडे जा ह्या छान कार्ड करा. म्हणजे आपल्या एरियामध्ये तरी आपण खूप हे होतोय. खूप छान वाटतं. नक्कीच. खूप थँक्यू. सुंदर दिव्या. असं सगळं तुमचं ऐकून तुम्ही खूप छान घडत आहात हे ऐकून मनाला खूप आनंद होतो. माझं स्वप्न पूर्ण होत आहे. तुमच्या माध्यमातून. खूप सुंदर. अलकाताई. नंतर श्वेता. आत्मनमस्ते आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. टॅरो कार्ड अचूक असं प्रश्नाचं उत्तर देतं आणि मी एक मुलीचं काढलेलं होतं मॅडम कार्ड. ती हां. म्हणे मला असं तिची चुलती काळी जादू वगैरे करतात असं
असं सांगितलेलं होतं. तर मी म्हटलं मग तिला समजून सांगितलं. मी जसं कार्ड काढलं तिला सांगितलं त्याप्रमाणेच आलं. तिला म्हटलं, "असं काही नसतं गं दीदी." फक्त मी तिला उपाय सांगितला हं. त्यावरती, का फक्त तू सकारात्मकतेने राहा. त्याने काहीच होत नाही आणि ती त्याप्रमाणे राहत आहे. मला मॅडम शिकवले खूप सुंदर त्यांनी शिकवले आणि मी समोरच्यांना खूप छान आणि मला वेळ जमेल शक्यतो मी जास्त प्रश्न नाही घेत मॅडम. जे खूप असं त्रासदायक असेल माझ्यापर्यंत ते खूप असं रडत आले तर मी त्यावेळेस त्यांची प्रश्नाची उत्तरं घेते आणि मला त्याचे पैसे पण भेटतायत मॅडम. आणि जे मॅडम तुम्ही शिकवले ते खूप सुंदर शिकवले आहे आणि मी चांगल्या प्रकारे ठामपणे टॅरो रीडिंग करत आहे. आणि अचूक प्रश्नाचं उत्तर येतं जे मॅडमनी शिकवलं म्हणजे अचूकपणे मॅडम इतकं सुंदर शिकवलेलं आहे ना, अलकाला मॅडमनी घडवलंय महत्वाचं. अलका मला तर वाटतं शून्यातनं मॅडमनी मला मंजुश्री मॅडमनी मला उभं केलेलं आहे. आणि सर्व प्रश्नाची उत्तर मी इतके प्रकारे अचूक लग्नाचं पण येतं, प्रत्येक गोष्टीचं येतं. आता शेतीविषयक पण होतं. त्या ताईंनाही मी भरपूर काही चांगलं सांगितलं आहे. उपाय सांगते त्याच्यावरती मी जास्त प्रमाणामध्ये उपाय सांगायचा मॅडमने जसं सांगितलं त्याप्रमाणे सॉफ्टली उपाय सांगत आहे. आणि मला तरी वाटतं शिकावं. टॅरो रीडिंग हे छान आहे. आर्थिकच्या दृष्टीने छान आहे. प्रत्येक गोष्टींनी म्हणजे परिपूर्णता येते आपल्यामध्ये. टॅरो रीडर्स हे परिपूर्ण मॅडम जे शिकवतात ते परिपूर्णतेने शिकवतात आणि आपल्याला परिपूर्णता येते. आर्थिकच्या दृष्टीने म्हणजे 2 पैसेही आपल्याकडे येतात. छान आहे आणि शिकलंच पाहिजे. आत्मनमस्ते सर्वांना. खूप सुंदर. खूप छान. म्हणजे ना आमच्या पॉवरफुल टॅरो रीडर आहेत. कधी-कधी मॅडमही म्हणतात, "अरे थांबा अलकाताई." पण अलकाताईचे उत्तर मात्र या सेशनमध्ये असं झालेलं, की कुठेतरी अलकाताईला मी म्हणे, "अरे नाही तुम्ही थांबा." "नाही मॅडम मला इंट्युइशन येत आहे." आणि खरोखर अलकाताईंनी सांगितलं त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या. येस, युनिव्हर्सची देण असतं. अनेक वेळा टॅरो रीडिंग मध्ये तुम्हाला तुमच्या आतून येणाऱ्या त्या सगळ्या ऊर्जांवर सुद्धा खूप लक्ष द्यावं लागतं. मज्जा येते. टॅरो रीडिंग म्हणजे मजा. आनंद घेण्यासाठी अ, शिकण्याची ऊर्जा आहे ना? हां, श्वेता. बाकी टॅरो रीडर्स व्हिडिओ सुरू करा. मनीषा भोसले कॅमेऱ्यासमोर या. श्वेता. हां, आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. ॲक्चुअली खूप दिवसानंतर येते बोलतेय मी. हा हं. स्पेशल टॅरोचा सेशन होतं म्हणून जॉइन केलं. लास्ट बॅचला टॅरो शिकले. आत्तापर्यंत चांगली प्रॅक्टिस झाली आहे. मॅडमनी खूप छान प्रॅक्टिस करून घेतली आहे आणि माझं खूप छान टॅरो चं चालू आहे. प्रॅक्टिस खूप छान चालू आहे. ॲक्चुअली मी टीचर आहे आणि मी सध्या एक्झाम पण प्रिपरेशन चालू आहे. गव्हर्नमेंट एक्झामसाठी वगैरे चालू आहे. पण मला इंटरेस्ट होता टॅरो शिकण्याचा आणि त्यामध्ये आता इतकं छान म्हणजे एक प्रकारे माझं साइड इन्कम म्हणू शकतो आणि इंटरेस्ट म्हणून मी करतेय. पैशाचं एक एनर्जी एक्सचेंज तर पाहिजेच असते. पण एक छान बाबा आपल्यामुळे कोणाला फायदा होतोय किंवा आपली हेल्प होतीये त्यांना. त्यामुळे म्हणून मग मी कार्ड्स काढते. माझ्या फ्रेंड्समध्ये, माझ्या सोसायटीमध्ये माझे घरचे त्यांना खूप छान अनुभव येतात आणि मी आतापर्यंत जवळपास 25-30 कार्ड काढलेत. म्हणजे ॲक्चुअली 2च महिने झालेत ना प्रॅक्टिस सुरू होऊन माझे. हं, तर हं. मी जे सांगतेय ना, तर मॅडम ॲक्चुअली खरं होतंय आणि माझ्या मैत्रिणी मला इतका छान पॉझिटिव्ह फीडबॅक देतायत, की तुला कसं काय कळतंय आमच्या मनातलं किंवा त्यांचे जे भाव आहेत माझ्याबद्दल किंवा अजून त्याच्या फॅमिलीमध्ये किंवा तिच्या शिक्षणामध्ये. तर जेव्हा मी सांगते, तेव्हा त्यांना खूप छान वाटतं आणि जसं तुम्ही बोललात, की ही खूप साधी सरळ भाषेमध्ये आपण सांगतो. तुम्ही खूप छान शिकवलं आणि प्रॅक्टिस छान करून घेतली. त्यामुळे आज कॉन्फिडेंटली सांगू शकते मॅडम मी, की मी कार्ड काढते आणि त्याचा रिझल्ट खूप छान येतो. हे ऐकून मला खूप छान वाटतं मॅडम. खूप सुंदर. खूप खूप छान. पॉझिटिव्ह मॅडम ॲक्चुअली जे सांगतात ना माझ्या मैत्रिणी, की तू सांगितलेलं बरोबर झालं किंवा तुला कसं काय कळालं आणि ते कार्ड पण एक्झॅक्टली तसेच येतात, की जसं जे असतं ना तेच कार्ड येतं. असं नाही की काही पण आपलं अंदाजपंचे सांगणार आपण, असं नाही. जे असतं तेच कार्ड येतं आणि रिझल्ट पण तोच येतो. त्यामुळे खूप पॉझिटिव्ह आहे ही जी विद्या आहे ती खूप छान आहे. आणि करायला हरकत नाही. सगळ्यांनाच एक पॉझिटिव्हिटी मिळते त्यामुळे. त्यामुळे खूप छान वाटतं मॅडम आणि खूप थँक यू सो मच. तुमच्यामुळे इतकं कॉन्फिडेंटली मी सांगते ना, की मलाच आश्चर्य वाटतं, की मी एवढ्या लवकर कशी काय सांगू शकतेय. नक्कीच. खूप सुंदर. खूप छान. अशीच प्रगती करा सगळ्यांनी, असेच राहा. तर आता बघा
फक्त आता हे सगळ्यांनी सांगितलं प्रोफेशनली आम्ही गेलो आहे पुढे. नक्कीच जेव्हा टॅरो रीडर्स होताना बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो, की मी म्हणे, की नाही, मला काय माझ्या स्वतःसाठी मजा काय आहे हे शिकण्यासाठी करायचं आहे. ओके, मग मला तुम्ही लोकांनी छान प्रोत्साहन दिलं. मग मी टॅरो मास्टर झाले आणि मग त्या सगळ्या गोष्टी आता मी पुढे मास्टर घडवण्याच्या तयारीत आहे पुन्हा. ओके, पण मात्र ते थोडंसं नंतर. ओके, जानेवारी नंतर. तर फक्त प्रोफेशनली जायचं म्हणूनच टॅरो रीडिंग शिकावं का? काही सदस्य असे आहेत, की त्यांना प्रोफेशनली नाही करायचं, पण ते स्वतःसाठी शिकलेत. मग स्वतःसाठी काय फायदा? तर स्वतःसाठी जेव्हा टॅरो रीडिंग शिकले, मॅम मला अमुक-अमुक व्यवहार करायचा आहे. त्या व्यवहारासाठी माझ्या मिस्टरांनी एवढी किंमत ठरवली होती आणि मी म्हटलं, की नाही तुम्हाला एवढ्या रुपयामध्ये ही वस्तू मिळते. ओके. आणि खरोखर तो व्यवहार तेवढ्या रुपयात झाला आणि एका माझ्या शब्दामुळे तेथे जवळ-जवळ 8 लाख रुपयाचा फायदा झाला. कुठे आहेत तुमचे? कुठे आहेत तुमची भरलेली एवढीशी फी? एक नाही असे कित्येक उदाहरण आहेत, कित्येक स्वतः माझा सुद्धा. आम्ही अमुक-अमुक एक व्यवहार करण्यासाठी अमुक-अमुक किंमत ठरवली सर म्हणे एवढं-एवढं. मी म्हटलं नाही, तुम्ही एक काम करायचं, एवढा-एवढा विचार करायचा. आणि खरंच खरोखर सांगितलेला रुपयांनीच तो व्यवहार झालेला. एक नाही फक्त मंजुश्रीच्या वर तर तुम्ही आता म्हणसाल, "मॅम तुम्ही किती उदाहरणं सांगसाल?" मी तर पावलं-पावली ऊर्जेचा उपयोग माझ्या आयुष्यामध्ये आहे. पण जे टॅरो रीडर झालेले आहेत, त्यांनी सुद्धा स्वतःच्या या माध्यमातून कितीतरी गोष्टींचे योग्य निर्णय घेऊन, योग्य पावलं उचलून स्वतःच्या आयुष्यामध्ये भरभरून फायदा करून घेतलेला आहे. हा व्यवहार करावा की हा व्यवहार करावा? त्यामधला मॅम त्यांनी सांगितला, मी सांगितला, तो केला आणि मग बघा काय-काय बदल झाला आहे. मग काही दिवसांनी म्हणतात, "बरं झालं तुझं ऐकलं. तिकडे अमुक-अमुक प्रॉब्लेम आला." ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात ना, एक टॅरो रीडर स्वतःसाठी सुद्धा, स्वतःच्या आयुष्यामधले निर्णय घेण्यासाठी स्वतःला सगळ्याकडून असतं ना एक, की बाबा मला माझी प्रगती करायची आहे, माझं कुटुंब, माझं सामाजिक लेव्हल ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही स्वतः टॅरो रीडिंग शिकू शकता. आणि त्याचे उत्कृष्ट असे अ, अनेक अनुभव आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काल काय झालं, मी नेमकी काल रात्री मला असं वाटलं, की आपण सॅटर्डेला सेशन घेऊया आणि डेट मात्र फ्रायडेची टाकल्या गेली. असं झालं. आजची 14 तारीख टाकून दिली. मला वाटलं आपण 15ला सेशन घेत आहे. असं माझं काहीतरी ते झालं थोडंसं मिसमॅच. आणि म्हणजे मी पण ठरवलं होतं, की 2 दिवस अगोदर सगळ्यांना सूचना देते. काल रात्री काय एक पोस्ट टाकली आणि आज तुमच्यापर्यंत निरोपही पोहोचले नाही सगळ्यांपर्यंत. असं झालं. नाहीतर अधिकही आपले सगळे टॅरो रीडर्स तुम्हाला त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी असतेच. आपल्या मनीषाताई तुम्हाला सांगतात. किती केले टॅरो रीडिंग मनीषाताई? थोडीशी मशीन मशीन दिसते कॅमेऱ्यामध्ये थोडीशी. हं. आत्मा नमस्ते मॅडम. ऍक्च्युली आम्हाला गावाला जायची गडबड आहे. पण बरं, तरी बरं. पण मी आता तुम्ही नाव घेतलं म्हणून आले कॅमेरा तुम्ही समोर. खूप वेळा कॅमेऱ्यासमोर आल्या गेल्या. बराबरी चालली होती ना त्याच्यामुळं. बरं, बरं. काय हरकत. आत्मा नमस्ते सर्वांना. टॅरो रिडिंग हे खूपच चांगलं आहे. त्याच्यामुळं आपलं पण विकास होतोय बुद्धीचा आणि समोरच्यांचं पण मार्गदर्शक म्हणून आपण ते काम करू शकतो. पण ते एक हं. जबाबदारीचं काम आहे माझ्या मते. हो. म्हणजे लोक नक्कीच. आपल्यावर खूप विश्वास ठेवतात. मला आत्ताच गेल्या आठवड्यातला अनुभव आहे. एका लेडीजने काढले होते कार्ड त्यांच्या मुलीसाठी. पण म्हणजे त्या काम आहेत पण माझ्याशी खूप बोलल्या, स्वतःहूनच सांगत होत्या प्रॉब्लेम, स्वतःहूनच हे करत होत्या. त्यांना विश्वास बसला होता. त्यांना 2 क्वेश्चनची उत्तरं मी दिलेली होती. ते त्यांचे बरोबरच आलेले होते. आणि एका त्यांच्या शेजारच्या मुलीने काढलेलं होतं. तिच्या नोकरी म्हणजे मला माहित नव्हतं की तिनं तिकडं गुरुजींकडे पण बघितली, पत्रिका दिली स्वतःची काय ती. पण ते तरी पण तिनं मला विचारलं होतं मला नोकरी लागेल काय ह्यावेळेस म्हणून असं. पण तिच्या काळात तसं ते वर्षभर तिला नोकरी नाहीच भेटणार हेच येत होतं. तिला म्हणलं नाही भेटणार तुला कुठं पण घेतोय कारण धरली तरी तू सोडूनच देणार 4-4 दिवसांनी असं. मग ते आणि मग ते नंतर मग तिनं जवळजवळ 1 महिन्याने मला सांगितलं की मला ना आमच्या गुरुजींनी पण ते सांगितलेलं की ह्या वर्षी नोकरी नाही आहे तुम्हाला म्हणून. आणि तिचं तसंच झालं की 2दा नोकरी पकडली, 4-4 दिवसांनी तिनं सोडूनच दिली ती असं. म्हणजे आता परत मग दुसरं शिक्षण घेते. मग त्यावेळेस असं वाटलं की आपण बरोबरच सांगितलं. म्हणजे येस. समोरच्यांच्या मनात काय असतं ते आपल्याला माहित नसतं ऍक्च्युली काय कसे विचारतील प्रश्न. पण हां. तुमच्या त्या नोट्समुळे म्हणजे आत्मविश्वासाने आम्ही सांगू शकतो की ते बरोबरच आहे असं म्हणून एकदम.
आणि माझ्या टॅरो चिठ्ठी चुकत नाही. हम्म चुलत भावाच्या पण आता एका काढलं होतं लग्नासाठी कार्ड ना, तर त्याच्यात पण असं ते त्या मुलीकडून असं फसवण्याचं वर्तवणूक येत होती. मग त्यांचं सगळं जमलेलं जवळजवळ. तरी पण त्याला मी दोनदा सांगितलं, म्हणलं तू जाऊन एकदा चौकशी करून ये गावात. म्हणजे मला असं सारखं त्याच्यात कार्डात येतंय की ते फसवतात लोक म्हणून. जेव्हा ते त्यांना बाहेरून कळलं, लग्न 8-10 दिवसाच्या अगोदर असताना, की त्या मुलीची 3 लग्न झाली होती. तेव्हा पण त्यांना सगळ्यांना शॉक बसला. मग त्याचा पण आता एवढा विश्वास बसला त्या लोकांचा, मग मधून अजून ते प्रश्न विचारत राहतात मला एकदम असे. येस. त्याच्यामुळे आता खूपच म्हणजे सुंदर. म्हणजे खूप बरं वाटतं की आपण आपल्यामुळे दुसऱ्यांचं जरा चांगलं झालं, की त्यांना मार्गदर्शन चांगलं भेटलंय त्यांना. काहीतरी चुकीचं करता करता राहिलं. त्याच्यामुळे एक वेगळा आनंद होतो आपला असं. खूप छान. थँक्यू मॅडम. मनीषाताई खूप छान. खूप छान. कारण ना काही लोकांना मनीषाताईंनी प्रोफेशनली जाण्यासाठी नव्हतं शिकलं. मनीषाताई फक्त हो ना? मनीषाताईचा एक हा उद्देश होता, मॅम मी घरच्यासाठी शिकतेय. बरोबर हा ना? मी म्हणजे असंच मला गूढ विद्येचं जे आवड आहे असे म्हणजे मी हं. वाचत पण असते पुस्तकं काय आणि भविष्य बघायची मला आवड आहे. म्हणजे मी स्वतःच बघत असते रोज मी. त्याच्यामुळं म्हणजे असं पण पेपर मधून वाचते किंवा असं युट्यूबवर ह्याच्यावर माझ्या स्वतःच्या राशीचं मी आपलं ऐकत असते. पण ते त्यातून एक आपलं ते जेव्हा तुमचं तेव्हा मी थर्ड रेकी पण नव्हती झाली पूर्ण माझं. हं. रेकीचं तिसरं पण लेवल नव्हती पूर्ण. तेव्हा तुमचा व्हिडिओ आला होता. पण मी लगेचच नाव दिलं होतं. काय माहित पण तेव्हा असं वाटलं, जाऊन दे मी देते नाव, बघू पुढचं पुढं असं एकदम. त्यामुळे हं. असं शिकत गेले. पण आता छान वाटतंय. आणि आता मी येस. प्रोफेशनल मी आता जाहिरात केली सगळीकडे. आता माझ्याकडे येत आहेत म्हणजे असे. खूप सुंदर, खूप छान. येस, हा. मी तर सांगते, की जेव्हा फक्त माझ्यासाठी माझ्यापुरतं आपोआपच पुढे जातात लोकं, आपोआपच करतात. आणि मनीषाताईचा रेकीचा तर अजून एक अनुभव एवढा आहे. मनीषाताई जेव्हा पूर्वी मला खूप काही नाही, कारण त्यांच्या अपेक्षा खूप काही नव्हत्या. ओके, ऊर्जेकडून अपेक्षा खूप काही नव्हत्या. पण ऊर्जेने त्यांच्या डोळ्यामधला मोतीबिंदू पूर्णपणे नष्ट झाला आहे. डॉक्टरांनी सांगितलं. हो, तो पण अनुभव मोठा आहे. सांगा बरं मनीषाताई सगळ्यांना? नाही 2 वर्ष सांगत होते डॉक्टर, मोतीबिंदूची लागण झाली तुम्हाला म्हणून 6-6 महिन्यांनी चेक करा. 4 वेळा चेक केलं तर ते सांगत होते स्पॉट आहे, पण अजून काही म्हणजे काढायला एवढं झालेलं नाही तो. पण आता जेव्हा मी रेकी शिकल्यानंतर 4 महिन्यांनी गेले, जेव्हा चेक करायला 6 महिन्यांनी, त्याच्या वेळेस त्यांनी सांगितलं पूर्णपणे गेलेलं आहे. नाही आता दिसतच नाही स्पॉट असं. म्हणजे त्यांनी जे लिहून दिलं होतं तेच ते म्हणजे अगोदर तर दाखवत होते, आता दाखवत नाही म्हणे काय डोळ्यात असं. मग तो एक अनुभव आहे. आणि बाकीचे पण छोटे मोठे आता आले. अगोदर त्यावेळेस माझं स्वतःच प्रॅक्टिस कमी असेल किंवा काय असेल, तेव्हा मला असं काही वाटत नव्हतं एवढं. फक्त माझ्या हातासाठी पण त्या हातासाठी मी जेव्हा चालू केलं तेव्हाच मला कमी होत गेलं होतं पेन सगळं. हां. बाकी मग आता हळूहळू आता समजतंय. आता माझ्या पायाच्या भेगा म्हणा किंवा नखं ती खराब झालेली ती माझी चांगली झाली. ते आता माझं आत्ता लक्ष गेले. अगोदर काय तेव्हा लक्ष होत नव्हतं एवढं. त्याच्यामुळे एवढं माहित नाही. पण मेडिटेशन खूप छान आहेत आणि मेडिटेशन नाही केलं ना तर एक दिवस तरी म्हणजे कसं ते वेगळंच वाटतं ते. कधीतरी दिवसातून मी एकदा करतेच. पण शक्यतो सकाळी मी असतेच 5ला हजर. पण जर असं वाटलं तर मग एखादं एक्स्ट्रा पण करते असं आहे. छान. खूप छान. थँक्यू. कारण मला वाटतं तुम्हाला मणक्याचं पण काहीतरी सांगितलेलं होतं ना डॉक्टरांनी अगोदर? रेकीला आले मानेचं तेव्हा? सांगितलेलं. मानेचं हं. मानेचे सांगितलं नसची सर्जरी करायला. ते नसेची 24 सर्जरी वर्षाचं होतं. सांगितली होती. हां, हां. हम्म. तर ते थर्ड लेवलला जास्तोपर्यंत माझं झालं होतं पूर्णपणे हात बरा. मुंग्या खूप येत होत्या की मला गेल्या वर्षी दिवाळीत मला काय करता येत होतं. मी काहीच केलं नव्हतं. आणि ह्या दिवाळीला मी भरपूर काय केलं. कारण गेल्या वर्षी सामान आणलेलं पडलेलं होतं. मुलं पण म्हणली काय करू नको. हाताने मला तांब्या पण उचलता येत नव्हत्या. एवढ्या मुंग्या येत होत्या एकसारख्या पूर्ण. असं मग ते डॉक्टरनी सांगितलं सगळ्या नसा दबलेल्या गेल्या आहेत तुमच्या आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला त्रास होते. आणि ते कशामुळे होतं तर ते असं सांगितलं होतं म्हणजे मेनोपॉज मध्ये असं होऊ शकतं म्हणे. असं कधी कधी होतं एखाद्या लेडीजला. मग त्याच्यामुळे ते तुम्हाला झालंय. मग ते म्हणले की त्याच्या आता दुसरा उपाय नाही की तुम्हाला सर्जरी मानेची तिथं करावी लागणार नसांची. तर म्हणलं ठीक आहे आम्ही परत येऊ. पण परत मी गेलेच नाही. घरी आल्यानंतर तुमचा व्हिडिओच मला दिसला. मग मी जॉईनच झाले ते. आता ते म्हणजे डॉक्टर आमच्या सातारचे कुठचे डॉक्टर होते ससाने. त्यांचं ते ऐकलं मी. मग मी म्हणलं जाऊन चालेल. त्याचा डॉक्टर शिकले तर मग आपण पण शिकावं. काहीतरी आज वेगळं दिसतंय. म्हणून मग ते आले रेकीत असे. ते अनुभव खूप छान. ऐकूनच. तुम्ही सांगताय ना कमेंट करा. अनुभव लोक ऐकतात ते त्याप्रमाणेच आहे का जेव्हा ते व्हिडिओ असं वरती येईल आपल्याला दिसेल तेव्हा लोकांना कळेल काय काय नाहीतर काय काय मग वेळेस ते तसंच राहतं. ते अनुभव ऐकूनच मी इकडे जॉईन झाले होते रेकीला.
एकदम म्हणजे आमच्या घरात पण माहित नव्हतं कोणाला काय आहे काय. ते म्हणतात काय आहे? ते म्हणलं काय माहिती, तर मी शिकते, काय असेल ते तुम्हाला सांगते नंतर म्हणलं असं. घे ना मग. त्याच्यामुळे खूप धन्यवाद मॅडम. आता एकदम. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. अशी ही ऊर्जा, असे हे ऊर्जावान परिवार आहे ना, त्या ब्रह्मांडाने माझ्या भाग्यामध्ये दिले तुम्ही सगळे लोकं. यासाठी मी त्या ब्रह्मांडाचे खूप धन्यवाद मानते, खूप धन्यवाद मानते. सुरुवातीला होतं एखाद्या वेळेस नाही पटकन रिझल्ट येत, पण रिझल्ट येतोच. ऊर्जेवर विश्वास ठेवा. मी सांगते ना, तुम्ही काहीही करायला या, तुम्हाला बदल होणारच. ओके. एका वर्षामध्ये बघा ना, ती ती सर्जरी कॅन्सल झाली ना. काय पाहिजे ती? हां, म्हणजे ना मलाच खूप हसू येतं, खूप आनंद वाटतो, खूप मजा वाटते. ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना पण खूप छान वाटतं. असाच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बदल होऊ देत आणि या टॅरो रीडिंग करायला आता नवीन टॅरो रीडरचे काय प्रश्न आता विचारा. आता कुंदाताई काय प्रश्न आहे तुमचा? हसू नये. कल्पनाचा प्रश्न आहे, मॅडम कुंदाचा प्रश्न आहे. विचारा पटापट. मॅडम जे टॅरो रिडिंग आम्ही शिकूल तर ते त्यांचे व्हिडिओज वगैरे पूर्ण मिळतील आम्हाला हो, व्हिडिओ नेहमीसाठी? मिळतील. येस, व्हिडिओ मिळतील, तुम्हाला नोट्स मिळतील, ज्याच्या तुम्हाला प्रिंट मारून घ्यायच्या आहेत. जे सगळं नेहमीसाठी. परिपूर्ण मिळतं. हो, हो, हो. आपला ॲप सुरू राहील तोपर्यंत सगळ्यांसाठी सुरू राहील. बिनधोक राहा. मॅडम कार्ड रीडिंग करण्यासाठी आल्यावर किती फी असते? म्हणजे जसं तुमच्याकडून नाही आम्हाला तसं हो, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. खरं ना, तर एका टॅरो रीडरचा एका तासाचे ₹1,500 घेत असतात. एक टॅरो रीडर्स 1,000 ते 1,500 ची त्याची एका तासाची अपॉइंटमेंट असते. बापरे, ओके. एवढे पैसे असतात? हां. आता शक्यतो मी प्रश्नानुसार घेते. मी एका प्रश्नाचे ₹100 घेते. अच्छा. हं. माझी फी असतेच ना. अरे, आयुष्य घडतं. आयुष्याचा योग्य निर्णय दिला जातो. तुमच्या आयुष्यापेक्षा पैसे महत्त्वाचे नसतात ना. कारण टॅरो रीडर्सकडून मिळालेलं मार्गदर्शन हे तेवढाच योग्य असते. कल्पनाने टॅरो रीडिंग केलंय. ज्यांनी माझ्याकडून टॅरो रीडिंग केलंय त्यांना विचारा. माझ्याकडूनच नाही तर आपल्या ग्रुपमधील काही लोकांकडून केलेलं असेल तेही विचारू शकतात. बिनधोक टॅरो रीडिंग मधून तेवढं प्रॉपर उत्तर मिळतेच. थँक यू. मॅडम तिसरी लेवल झाल्यावर टॅरो रीडर शिकू शकतात का? पहिल्या लेव्हलला असलं तरी पण टॅरो रीडिंग शिकता येते. फक्त कंपल्सरी 3rd डिग्री होणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही ग्रँडमास्टर होताच. टॅरो रीडर्स ग्रँडमास्टर होतातच. मॅम त्यात उपाय पण दिले जातात का हो, समोरच्या हो. व्यक्तीला? हं. अच्छा. उपाय पण दिला जातो. फक्त उपाय अंतर्गत असतो. बाहेरून ही वस्तू आणा, हे घाला, ते नाही. आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये बऱ्याच वेळा माझं क्रिस्टल्स आहेत म्हणून मी बऱ्याच वेळा क्रिस्टलची रेमेडीज देते. पण प्रत्येकाला गरज नसते. गरज नाही तिथं काही देत नाही. स्वतःमध्ये बदल केला, की स्वतः त्या जे सांगतो ना नोट्समध्ये जे दिलाय तो उपाय केला, की लोकांना पूर्ण बदल होतो. पूर्ण फरक पडतो. अधिक काही प्रश्न? मॅडम मी हंकारे सरांना विचारलेलं हं, म्हणजे माझ्या व्यवसायासाठी विचारलेलं 2 प्रश्न. पण त्यांनी हं. खूप म्हणजे छान माहिती दिली. कुठं म्हणजे कुठला व्यवसाय चालू करू आणि कुठला थांबवू म्हणजे जिथं आर्थिक नुकसान होणार नाही छान माहिती दिली त्यांनी. खूप सुंदर. जे लोकं माझी अपॉइंटमेंट घेऊन थकतात ते इकडे जातात. काही हरकत नाही. खूप छान, खूप छान. कारण तुम्ही जे शिकला आहात, ते तुम्ही सांगता बरोबरच असतं सगळं. म्हणजे बघा आता फीडबॅक कोणाचा मिळाला? मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमधून जे टॅरो रीडर झालेले आहेत, ते सुद्धा तेवढ्याच पॉवरफुली रीडिंग करतात. मॅडम तुम्ही तसेच घडणार. बोला स्वाती. मॅडम आपण आता कार्ड रीडिंग करायला बसलो मग आपण ते जन्मतारीखेवरून करतो की फेस रीडिंग वरून करतो कसं करतो? नो फेस रीडिंग, नो जन्मतारीख. आपण फक्त आणि फक्त त्यांच्या हायर सेल्फ सोबत कनेक्ट करून करतो. आपल्याला ओके. हो, बरंच झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. अरे थँक यू. शक्यतो काय असते, आता आपण ज्योतिषांकडे गेलो, तर तिथे आपल्याला जन्मतारीख आणि जन्मतारीख. जन्मवेळेची, जन्मस्थानाची गरज आहे. हो बरोबर? बरोबर. परंतु असे हो. अनेक लोकं आहेत, की अनाथ आहेत, त्यांची जन्मतारीखच माहिती नाहीये कोणाला. बरोबर.
बरोबर ना? हा, हो हो जन्मतारीखच माहिती नाहीये. आपण हस्तरेषांचा अभ्यास करतो तेव्हा हस्तशास्त्राला गरज कशाची आहे? तर हस्तशास्त्राला गरज आहे हातांची. पण असे अनेक लोक आहेत की त्यांना हातही नाहीये. आहेत की नाही या जगामध्ये? बरोबर ना? मग काय? तर एका टॅरो रीडर्सला ना हातांची गरज, ना जन्मतारखेची, ना जन्मवेळेची, ना जन्म ठिकाणाची. फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचं नाव, त्या एनर्जी सोबत कनेक्ट होऊन तुम्ही कार्ड काढू शकता. आता कुंदा कदम त्यांच्या नात्यामधल्या एखाद्या व्यक्ती कुंदा कदम स्वतःचं कार्ड रीडिंग करू शकतात मंजुश्रीकडून. मी आता नाव घेते मंजुश्री किंवा माझे टॅरो रीडिंग कोणाकडून. मंजुश्रीकडून स्वतःचं कार्ड रीडिंग करून घेऊ शकतात. स्वतःच्या प्रश्नावर उत्तर मागवू शकतात. कुंदा कदम यांच्या मुलीला मी ओळखत नाहीये. कुंदा कदम त्यांच्या मुलीला ओळखतात. कुंदा कदम. तर कुंदा कदम त्यांच्या मुलीचं रीडिंग सुद्धा माझ्याकडून तिच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा माझ्याकडून काढून घेऊ शकतात. कुंदा कदम त्यांची मुलगी, त्यांच्या सासरचे, त्यांच्या माहेरचे, त्यांचे भाऊ, वहिनी कोणाचंही कार्ड रीडिंग त्या माझ्याकडून करून घेऊ शकतात आणि तेवढंच प्रॉपर उत्तर मिळणार, जेवढं त्यांचे लोकं समोर असताना काढतील तेवढंच. हे सुद्धा टॅरो रीडिंगच्या माध्यमातून होतं. ना जन्मतारखेची गरज ना काही. तुम्ही फक्त त्या व्यक्तीला ओळखत असाल तेथेच. फक्त आम्ही टॅरो रीडर्स कोणी विचारल्याशिवाय कोणाचं कार्ड काढत नाही. अच्छा, कुंदा कदमकडे काय सुरू आहे बघूया जरा. आम्ही ते काम करत नाही कारण ती परमिशन नाही. ओके. हां. कोणाकडे माझ्या भावाच्या आयुष्यात काय चालू आहे नाही. मला जर काय तेथे काही प्रॉब्लेम आहे, तर मी नक्की कार्ड काढावं. ते पण कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्यासाठी किंवा कुठं काही असं नसते उद्योग नाही करत टॅरो रीडर्स. तेवढं ते विद्येचं काय आहे ना, विद्या असते त्याचे नियम असतात ना, ते नियम वगैरे सगळं शिकवलं जातं. आहे ना? अधिक काही प्रश्न? तुमच्या प्रश्नामधून माझेच पॉइंट मला क्लिअर होतात. ताई, अधिक माझा पण प्रश्न होता. हां, सांगा. माझा प्रश्न होता, माझ्या मुलाचं काढायचं होतं मॅडम. अरे हो, ते नंतर. किती काढूया. दिवसाचा आहे कोर्स मॅडम? किती नक्कीच किती काढूया. दिवसाचा आहे कोर्स हा? हा कोर्स आहे 1 महिन्याचा आणि तुमची प्रॅक्टिस तुम्ही परत 15 दिवस तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी दिले जातात. असा 40 दिवसाचा कोर्स होतो तो. 10 दिवस तुम्हाला प्रॅक्टिसला दिले जातात. मग ग्रँड मास्टर आणि टॅरो सेमच आहे ना कोर्स? सेम म्हणजे काय बाळा? म्हणजे 40 दिवसांचा. हां. ग्रँड मास्टर शिल्लक चालतं यापेक्षा. ग्रँड मास्टर जास्त दिवस चालतं. दोन्ही अभ्यास आम्हाला झेपेल का मग? ग्रँड मास्टरचा अभ्यास करण्याची गरज नाहीये. ग्रँड मास्टरचा अभ्यास नाही करावा लागत काही. अच्छा, आणि ठीक आहे, टॅरोचा ठीक पण आहे. अभ्यास नाही करावा लागत तुम्हाला. पाठांतर नाही करावं लागत. नोट्सवरूनच करावं लागते सगळं. यांनी कुठे अभ्यास केला? ते आपोआपच सगळं प्रॅक्टिसने येते ताई. मग टॅरो चांगलं आहे की एंजल शिकावं? आम्हाला पाहून बघू. आत्मनमस्ते ताई. मॅडम बघा, अलका सांगतात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर. आत्मनमस्ते ताई. मी टॅरो आणि ग्रँड मास्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड शिकल्यानंतर ग्रँड मास्टर आणि टॅरो मी सोबत शिकली. दुपारचं मी टॅरो शिकत होती ताई आणि संध्याकाळी ग्रँड मास्टर शिकत होते. दोनही सोबत शिकले. मी कसं झेपवलं आणि मी ड्युटी करते महिला होमगार्ड म्हणून देवाली कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहे. माझी बेबी 4च वर्षाची आहे ताई. मी तिचं करून मिस्टरांसाठी ड्युटीला जाऊन टॅरो कार्ड दुपारी शिकले आणि ग्रँड मास्टर संध्याकाळी होतं. ब्राह्मण करून घेतं ताई, नक्कीच करून घेतं. आणि माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता टॅरो कार्डसाठी ताई. ऐका माझं महत्वाचं. 1 रुपयाही नसताना मॅडमनी मला जॉईन करून घेतलं आणि मी मॅडमला असं मला ब्रह्मांडाने दिला का 1 रकमी मॅडमला माझी फी दिली. आत्मनमस्ते. बघा खूप छान आहे. तुम्ही नक्कीच या, शिका. ब्रह्मांड तुम्हाला भरभरून देण्यासाठी. आणि मॅडम इतक्या माध्यमात मॅडम देण्याची झोळी भरपूर आहे. फक्त आपली घेण्याची झोळी मोठी करा. मी तेवढेच बोलणार आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. ब्रह्मांडाचे मॅडमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे. मॅडम सांगा शेठ. हॅलो. विशाल दादा. मला हे विचारायचं होतं, एंजलचं पण आपलं जे प्रश्न निघतात ते आणि हे सेमच असं आहे का? हे वेगळं आहे म्हणजे? नाही. टॅरो रीडिंग ही हा डिटेल्स ध्यान आहे. एंजलचा आत्ताच्या क्षणासाठी मी उत्तर काढते ते. ओके. आत्ताची ती सिच्युएशन. हां. आणि टॅरो रीडर्स भविष्य आणि पूर्ण मार्गदर्शन करतात. हां. हं.
एंजल कार्ड हे त्या वेळेसाठी, तेवढ्या वेळेसाठी आपण वापरत असतो. भविष्यासाठी नसतो वापरत. अधिक संपले प्रश्न? मॅडम हा. एखादी व्यक्ती आपल्या समोर आली तर आपल्याकडे कार्ड भरपूर आहेत. तर मग आता त्या व्यक्तीचं हे कार्ड आपण कसं काढायचं? ते क्लासमध्ये शिकवते. ते क्लासमध्ये शिकवते कार्ड कसे करायचे, स्प्रेड कसा टाकायचा, कोणता प्रश्न आहे तर किती कार्डचा स्प्रेड टाकायचा. भरपूर स्प्रेड आहेत. कधी 3 कार्ड टाकावे लागतात, कधी 7 टाकावे लागतात, कधी 10 टाकावे लागतात. वेगवेगळे स्प्रेड असतात. कसं कार्ड काढायचं, कोणत्या प्रश्नाला, ते सगळं शिकवलं जातं. ते क्लासमध्ये. मॅडम हां. अजून हां. एक प्रश्न. हां. आपण जे प्रश्न का म्हणजे निघणार टॅरो कार्ड मध्ये, हाच प्रश्न दुसऱ्या टॅरो कार्डने कितीही काढू द्या, तोच उत्तर तेच असणार का? आता हे तुम्ही इथच्या ग्रँडमास्टर इथं टॅरो रीडर हजर आहेत त्यांना विचारा. सांगा टॅरो रीडर्स. क्लासमध्ये आम्ही असं करतो की एक प्रश्न घेतो आणि तेच उत्तर त्याच प्रश्नासाठी स्प्रेड दिव्या काढेल, अलका काढेल, सर काढतील, 5-7 लोक तेच वेगवेगळे स्प्रेड काढतात आणि सगळ्यांना मी सांगते उद्या तुम्ही उत्तर काढून आणा. काय निघते उत्तर सांगा सगळेजण. आत्मनवचे सारखेच उत्तर येतात प्रत्येकाचे, जे असेल सारखेच उत्तर येतात विशाल दादा. हो विशाल दादा, सारखेच येतात आणि आपण त्यांच्या हायर सेल सोबत कनेक्ट होतो ना, त्यांची जी परिस्थिती सध्याची चालू आहे ते कार्ड तसेच निघतात. फक्त जरा कार्डामध्ये फरक असेल, पण त्यांची उत्तरं जवळजवळ सेमच असतात विशाल भाऊ. हा, म्हणजे एका प्रश्नासाठी दोनदा जरी आपण टाकलं ना तरी उत्तर ते एकच येतं. जे जरा कार्ड वेगळे नसतील. कार्ड वेगळे असतात पण उत्तर तेच येणार परत, असं होतं ते. माझा अनुभव येतो मला. कधी स्टार्टिंगला माझे 2-2 मी स्प्रेड टाकायचे. एकाचं उत्तर असं चुकलं का वाटलं तर परत टाकायचे, पुन्हा मग तेच उत्तर यायचं असं. ओके. हां. एका प्रश्नासाठी कितीही लोकांनी उत्तर काढलं तरी आउटपुट म्हणजे संदर्भ शेवटी एकच प्रकारचा येतो. स्वातीताईंच्या मिस्टरांची तब्येत चांगली आहे का ताई आता? स्वातीताई आहेत तर. आहेत, बरे आहेत आता. आहेत, बरे आहेत. ठीक आहे, चांगलं आहे, बरं आहे. सुट्टी झाली का दवाखान्यातून? हो, आणले घरी. 15 दिवस झाले, आणले घरी. आता परत न्यायचंय पायाच्या सर्जरीसाठी. चला, ब्रह्मांडाची कृपा, खूप छान. हो, आहेत व्यवस्थित आहेत आता. खूप छान आणि सगळं छान होणार आहे, काही काळजी करू नका. ओके. हो मॅडम, होणार, नक्कीच होणार. हो. सगळं छान होणार. चला तर या सगळ्यांनी टॅरो रीडर्सला आता किती तारीख सांगितली आहे मी नवीन बॅच सुरू होण्याची? तुम्हीच सांगा बाबा, मग मी चेंज करते आहे ना, माझं विसर पडतो मला. 21 तारीख वाटतं मॅडम. हां, 21 तारखेपासून 21 नोव्हेंबर पासून नवीन बॅच सुरू होत आहे. तरीही एक संधी, जस्ट कोण आपलं नाव डिक्लेअर करते सांगा? या नवीन बॅचसाठी जे लोक आता त्यांचं नाव डिक्लेअर करतील त्यांना शेगावला येण्याची संधी. विद्या, मॅडम मी स्वाती, येणारच. नक्की मॅडम मी. मॅडम मी Yes. पण येणार. हो. विद्या विचारे. हो. येस, या सगळ्यांनी. अच्छा, 1 मिनिट आपण ना रेकॉर्डिंग थांबूया अगोदर. ओके. तर नक्की सर्व सन्माननीय सदस्य या टॅरो रीडर्स व्हा, इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक व्हा, मार्गदीपक व्हा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान मिळवण्यासाठी तर ऊर्जा मदत करणारच आहे, पण सोबतच ही ऊर्जा तुम्हाला इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम आणण्यासाठी मदत करणार आहे. इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी जेव्हा तुम्ही मार्गदर्शक म्हणून काम करसाल तेव्हा समाजामध्ये एक स्थान निर्माण होणे, स्वतःचं एक उदरनिर्वाहासाठी साधन किंवा ज्यांच्याकडे छान उत्पन्न आहे त्यांना पुन्हा एक नवा मार्ग उत्पन्नाचा. कारण खरं तर उत्पन्नाचे अनेक मार्ग व्यक्तीजवळ असावे, म्हणून तुम्ही या. आणि ज्यांना कोणाला प्रोफेशनली जायचं नाही त्यांनी सुद्धा फक्त आणि फक्त स्वतःच्या आयुष्यामध्ये विकास घडवावा, स्वतःचे प्रश्न मिटवावे, स्वतःला एक नवी ऊर्जा